याच्यामध्ये अजून एक मेंबर ऍड करायचा आहे. तुमच्याकडे ही स्लाइड लिहिलेली आहे ना. याच्यामध्ये एक मेंबर ऍड करायचा आहे नायट्रोजन. ठीक आहे, आपण जेव्हा नायट्रोजन फॅमिली परत एकदा बघूया तेव्हा लक्षात येईल. नायट्रोजन फॅमिली, नायट्रोजनचे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, अल्फा आणि बीटा. ठीक आहे, फक्त माहिती असू दे की नायट्रोजन इथं आहे अल्फा आणि बीटा. ठीक आहे, बाकीचे तुम्ही लिहिलेले आहेच इथे का. आपण सुरू करूयात आपला आजचा टॉपिक. ॲलोट्रॉपी आपण ऑलरेडी काल बघितलेलं आहे. ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप्स आहेत, O2 अँड O3. त्याच्यानंतर आपण सल्फरचे ॲलोट्रॉप्स बघितले. कोणकोणते सल्फरचे ॲलोट्रॉप्स? What are the allotropes of sulfur? First of all, there are 2 allotropes, crystalline and amorphous. And then, in case of crystalline, you have majorly 2 allotropes, alpha and beta. बरोबर? अल्फा अँड बीटा किंवा दुसरा शब्द काय त्याला, रॉम्बिक अँड मोनोक्लिनिक. ओके, रॉम्बिक अँड मोनोक्लिनिक. ओके, सल्फरचे हे जे S8 काढले तसे किती मॉलिक्युल्स पॉसिबल आहेत? सल्फरचे जे 1 आहे, एकाला 2, दुसऱ्याला तिसरा असं लावले, किती मॉलिक्युल्स किंवा किती चेन्स पॉसिबल आहेत? हाऊ मेनी चेन्स और हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ सल्फर, म्हणजे सल्फर असे किती कॉन्जुगेशन, कॅटिनेशन म्हणतो ना आपण, कार्बन मध्ये जी कॅटिनेशनची प्रॉपर्टी तशी सल्फर मध्ये सुद्धा आहे. किती पॉसिबल आहे तर 6 to 20, S6 to S20. तर इथे एक्झाम्पल S8 दिलेलं आहे, बट यू कॅन ड्रॉ S6 ऑल्सो, वी कॅन ड्रॉ S2 ऑल्सो. कळालंय? C6 टू सॉरी, जसं आपलं कार्बन मध्ये कॅटेनेशनची प्रॉपर्टी किती असते सांगता येईल का? एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, असे किती कार्बन लागू शकतात कार्बन मध्ये? एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, असे किती कार्बन्स एकाला लाईनीत, म्हणजे कॅटेनेशन प्रॉपर्टी जी कार्बनची आहे ती किती पर्यंत आहे? इज इनफायनाईट. बरोबर ना, आपण पाहिजे तेवढे कार्बन एका लाईनीत लावू शकतो. मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ कार्बन्स कॅन बी अटॅच. ओके, पण बाकी जी कॅटेनेशनची प्रॉपर्टी आहे ती फक्त कार्बनकडे आहे, बाकी कोणामध्ये नाहीये. येते लक्षात? सो त्याच्यानंतर दुसरा नंबर हा सल्फरचा येतो की ज्याच्यामध्ये S8 पर्यंत पॉसिबिलिटी. ओके, सो वी हॅव ऑलरेडी सीन ऑल दिस पॉइंट्स. S2 molecule is paramagnetic in nature. Okay, it is like O2. In both the cases, you have unpaired electrons in pi star molecular orbital. Okay, so that we have seen yesterday. We have also seen other remaining allotropes of group 16 elements, selenium, tellurium and polonium. ठीक आहे, सेलेनियम आहे मेटलॉइड, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होतात, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. टेल्युरियम आहे परत मेटलॉइड, सो अगेन देर आर 2 इलेक्ट्रॉन्स, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक. आणि पोलोनियम मेटलच आहे, त्याच्यामुळे त्याचे 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 क्रिस्टल्स आहेत वेगवेगळे. कळतंय? you will get 2 different fashion or 2 different styles of this crystal. One is simple cubic and another one is rhombohedra. Okay, where alpha, beta, gamma bonds are not 90 degree. Okay, इथं तिन्ही बॉन्ड 90 डिग्री आणि इथं हे तिन्ही बॉन्ड 90 डिग्री नाहीये. Okay, so in this way you will get 2 crystals of polonium. कळालं? तर आपण आता काय करूयात, एलेक्ट्रॉपी वरती काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि मग महत्वाचा मोठा जो पॉइंट आहे ऑक्सो ऍसिड्स तो आपण आज सुरू करूयात. ठीक आहे, so yesterday also we have seen this photocopying process. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन काही विचारणार नाहीये, पण माहिती असावं की सेलेनियमचा यूज कुठं होतो. ठीक आहे, तुम्हाला कोण प्रोसेस वगैरे काही विचारणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न काय येईल की फोटोकॉपिंग साठी कोणतं मेटल वापरलं जातं. ओके, फोटोकॉपिंग याचा अर्थ काय, झेरॉक्स, माहितीये ना. सो झेरॉक्स काढण्यासाठी कोणता मेटल वापरला जातो एवढाच क्वेश्चन येऊ शकतो. सो सेलेनियम इज युज्ड. ओके, पण तरी सुद्धा मेथड माहिती असलं तर जास्त आपल्याला इझिली लक्षात राहू शकतं. पुढे जायचं, लेट अस सॉल्व सम क्वेश्चन. आता हे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये ते फक्त एलोट्रॉपीचे नाहीये, तर आधीचे सगळे जे काही धडे घेतले त्यातला एखादा दुसरा पण प्रश्न येऊ शकतोय. सो त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. The halogen acid which produce the weakest conjugate base is. Conjugate base concept माहिती आहे ना?
कॉन्जुगेट बेस म्हणजे काय, ज्या ऍसिड मधनं जेव्हा आपण प्रोटॉन रिमूव्ह करतो, ऍसिडची प्रॉपर्टी प्रोटॉन डोनर, बरोबर, प्रोटॉन डोनर आहे. सो जो प्रोटॉन डोनेट करतो त्याच्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणायचं, कॉन्जुगेट बेस. ऍसिड मधनं प्रोटॉन डोनेट केल्यावर जे मागं राहतं त्याला म्हणायचं कॉन्जुगेट बेस. आणि ज्याचा कॉन्जुगेट बेस वीक ते ऍसिड स्ट्रॉंग. ज्याचा कॉन्जुगेट बेस वीक ते ऍसिड स्ट्रॉंग. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं काय विचारलंय, weakest conjugate base म्हणजेच काय विचारलंय, strongest acid. So which one is strongest acid? Acidity, विसरलात का acidic character? As you go down the group, what happens to acidic character, whether it is increasing or decreasing? आन्सर बी आणि सी 100% येणार नाही, कळते नाही, कारण की हे मधले आहेत, एक तर टॉपचा किंवा बॉटमचा, म्हणजे डी किंवा एच असणार आहे. परत एकदा सांगते, weakest conjugate base म्हणजे काय, स्ट्रॉंगेस्ट ऍसिड तुम्हाला शोधायचंय. कळाले, सरळ प्रश्न नाही विचारलेला की विच वन इज स्ट्रॉंगेस्ट ऍसिड, उलट विचारलंय की weakest conjugate base. So which one is the strongest acid? Strongest acid is HI. बरोबर ना, माहिती आहे ना सगळ्यांना. As you go down the group, acidic character increases because as you go down the group, the size of these halogens increases. So H and halogen bond will become weaker and weaker. Therefore, HI is the strongest acid and it produces the weakest conjugate base. कळाले. सो क्वेश्चन मध्ये डायरेक्टली ऍसिडिक कॅरेक्टर न विचारता काय केलंय, इनव्हर्स विचारले. कदाचित असं विचारू शकतात, विच वन विल हॅव लोएस्ट पीकेए व्हॅल्यू, कोणाची पीकेए व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल, विच वन विल हॅव लोएस्ट पीकेए व्हॅल्यू आउट ऑफ दिस 4, विच वन विल हॅव लोएस्ट पीकेए व्हॅल्यू. याच्यासाठी हेही माहिती पाहिजे, पीकेए व्हॅल्यू जेवढी कमी तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर स्ट्रॉंग, पीके व्हॅल्यू जेवढी लहान तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर मॅक्सिमम. तर त्या पीके जसा जसा कमी होत जाईल तसा ऍसिडिक नेचर वाढत जातं. So what is the answer? As HI is strongest acid, so its pK value must be the smallest one. Okay, so again answer is HI. तर ते म्हणजे तुम्हाला डायरेक्टली स्ट्रॉंगेस्ट ऍसिड विचारणार नाही, तर विकेस्ट कॉन्जुगेट बेस विचारतील किंवा काय विचारू शकतात, लोएस्ट पीके व्हॅल्यू. सगळ्याचा आन्सर एकच आहे. कळाले, कन्फ्युज होऊ नका. पीके व्हॅल्यू म्हणजे काय आणि पीके बी. परत एकदा सांगते, पीके म्हणजे जेव्हा ऍसिडिक नेचर मध्ये आहोत आपण तेव्हा पीके काढायचा, म्हणजे जो आपला हे आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ऍसिडिकचा, त्याचा मायनस लॉग टू द बेस 10. जसं आपण पीएच काढतो तसा पीके काढायचा. ठीक आहे. सो पीके जेवढा कमी तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त. आणि पीके बी म्हणजे कोण, बेसवाला. पीके बी जेवढा जास्त तेवढा ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर जास्त. कळतंय, जसं आपला पीएच ची स्केल असते, 7 पेक्षा जेवढं खाली खाली येत जाऊ तसं ऍसिडिक नेचर जास्त होत जातं, आणि 7 पेक्षा जसं वर जाऊ तसं बेसिक नेचर वाढत जातं. इन द सेम वे पीके जेवढा कमी कमी असेल तेवढा ऍसिडिक नेचर वाढणार, पीके बी जेवढा जास्त असेल तेवढं बेसिक नेचर वाढणार. कळाले. लेट अस सॉल्व अनदर क्वेश्चन. Allotropy is exhibited by all the elements except which one? Which one is not showing allotropy? Answer is B. Okay, bismuth does not show allotropy. बरोबर ना. बाकीचे सगळे अलॉट्रॉप्स दाखवतात. तुमच्याकडं अलॉट्रॉपीचं टेबल मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे नाव आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन ऍड करायला लावलं होतं. ओके, सो bismuth डज नॉट शो allotropy by all these elements. हे कुठले ग्रुप 15 चे आहेत, NPASSBBI. NPASSBBI. त्यामध्ये फक्त शेवटचा जो बिस्मथ आहे तो अलॉट्रॉपी दाखवत नाही, बाकी पहिले जे 3 जण आहेत ते अलॉट्रॉप्स दाखवतात. कळाले, आले लक्षात. हा कोणता ग्रुप आहे, त्याची एलिमेंट्स लिहिलेत, हा कोणता ग्रुप आहे, 15 ग्रुप आहे. सो 15 ग्रुप मधला फक्त लास्ट वाला एलिमेंट आहे तो अलॉट्रॉपी दाखवत नाही, बाकी सगळे जण दाखवतात. कळाले. ग्रुप नंबर 16 मध्ये काय होतं अलॉट्रॉपीच्या बाबतीत, ग्रुप नंबर 16 मध्ये कोणता एलिमेंट अलॉट्रॉपी दाखवत नाही. इन केस ऑफ ग्रुप 16, which element does not show allotropy?
आय एम आस्किंग अबाउट ग्रुप 16. इन केस ऑफ ग्रुप 16 ऑल एलिमेंट्स शो ॲलोट्रॉपी. बरोबर ना, सगळे एलिमेंट्स म्हणजे आपण पोलोनियमचं बघितलेलं नाहीये, पण तुम्हाला आठवत असेल तर आपण पहिलंच वाक्य बघितलं होतं ग्रुप 16 नियम रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे त्याचा स्टडी फार केलेला नाही, अदरवाईज एव्हरी. ओके, ग्रुप 15 मध्ये लास्ट वाला फक्त दाखवतो. आले लक्षात? आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय ना? मला इथं म्हणजे परत ब्रेक होत असेल आवाज तर मला सांगा. लेट अस सॉल्व अनदर क्वेश्चन. विच एलिमेंट फाउंड इन फ्री स्टेट? अजूनही कट होते का आवाज? विच एलिमेंट इज फाउंड इन फ्री स्टेट? फ्री स्टेट म्हणजे कसं पाहिजे? नेटिव्ह स्टेट मध्ये पाहिजे, म्हणजे त्याचं सॉल्ट किंवा त्याचं काय कंपाऊंड वगैरे तयार होत नाही असं कुठलं आहे? याच्यासाठी आपल्याला ऑकरन्स माहिती पाहिजे. आणि हे क्वेश्चन जरा म्हणजे हा क्वेश्चन मेटलर्जी मधला नाहीये. आपण नॉर्मली मेटलर्जी मध्ये हे क्वेश्चन सोडवतो. फ्री स्टेट म्हणलं की सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम एवढंच आपल्या डोक्यात असतं. त्याचं उत्तर आपण उलटीकडनं विचार करूयात की फ्री स्टेट मध्ये कोण नाहीये याचा विचार करूयात, म्हणजे आपल्याला जमेल. आयोडीन कसं ऑकर असतं नेचरमध्ये? आयोडीन कसं अवेलेबल असतं नेचरमध्ये? आयोडीन कुठं असतं? सी बेड्स मध्ये, बरोबर ना, सॉल्ट्स असतात. आणि आयोडीन इज अ व्हेरी मच रिॲक्टिव्ह एलिमेंट, कारण की तो हॅलोजन फॅमिलीचा आहे, बरोबर ना. हॅलोजन फॅमिली इज द हायली रिॲक्टिव्ह फॅमिली. एकच इलेक्ट्रॉन कमी आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे हा इतका रिॲक्टिव्ह आहे की तो फ्री स्टेट मध्ये राहणारच नाही. ठीक आहे. मॅग्नेशियम तो सुद्धा काय मेटल आहे? अल्कलाइन अर्थ मेटल, बरोबर आहे. पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट साइडला हायली रिॲक्टिव्ह आहे, तो फ्री स्टेट मध्ये राहणार नाही. प्रश्न कुठे आहे? तर सल्फर आणि फॉस्फरस मध्ये. ठीक आहे. अँड द आन्सर इज सल्फर. ओके, आन्सर इज सल्फर, नॉट फॉस्फरस. ओके, आपण फॉस्फरसचा अकरन्स बघितलेला नाहीये. सल्फर सुद्धा सल्फाइड्स आणि सल्फेट्स असतात मेटलचे, बट स्टील सल्फर इज ऑल्सो प्रेझेंट ऍज फ्री स्टेट. ओके, फ्री सल्फर सुद्धा प्रेझेंट असतो. सो हे माहिती पाहिजे तुम्हाला. सल्फर मे अकर इन फ्री स्टेट. ओके, आपण ऑकरन्स मध्ये पण हा पॉइंट बघितला होता. फॉस्फरसचा ऑकरन्स बघितलेला म्हणजे तुम्ही लास्ट इयर बघितलेला असणार आहे फॉस्फरसचा ऑकरन्स. त्याच्यामध्ये बघा फॉस्फरसचे सुद्धा सॉल्ट्स अवेलेबल असतात किंवा कंपाऊंड अवेलेबल असतात. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. कळालंय का? And the last question, ozone is a ओझोन म्हणजे कुठला? O3. प्रत्येक ऑप्शन वाचा, फक्त करेक्ट नकोय. जे इनकरेक्ट आहे त्याचं पण तुम्हाला आन्सर आलं पाहिजे की व्हाय इट इज नॉट करेक्ट. व्हॉट इज द आन्सर? आधी करेक्ट आन्सर सांगा, मग आपण इनकरेक्टचा विचार नंतर करू. ओझोन इज अ 3 ऑक्सिजन आहे त्याच्याकडे, म्हणजे तो कशाचं काम करणार आहे? 3 ऑक्सिजन आहे आणि बॉन्ड सुद्धा कसा आहे? 1.5 आहे, म्हणजे अर्धवट बॉन्ड आहेत त्याचे. त्याच्यामुळे तो स्वतः स्टॅबिलाइज होणार आणि एक ऑक्सिजन कमी करणार. म्हणजेच इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, ओझोन इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलंय? सो हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, नो डाऊट अबाउट दॅट. पण हे 3 नक्की करेक्ट आहेत का नाही आपण बघूया. ठीक आहे, व्हाय दिस 3 आर इनकरेक्ट ते पण आपण वन बाय वन बघूया. सो फर्स्ट थिंग, ओझोन जेव्हा लिक्विड स्टेट मध्ये असेल तेव्हा तो ब्लू ब्लॅक कलरचा असतो. ठीक आहे, रादर डार्क ब्ल्यू कलर. आपण काल पण बघितलं, डार्क ब्ल्यू कलरचं लिक्विड असतं, रेड कलर नसतो. ठीक आहे. नंतर स्मेल त्याचा कसा असतो? तर पंजंट ओडर असतं. त्याचा जो स्मेल आहे तो काय? तर पंजंट ओडर आहे. इट इज नॉट अ स्वीट स्मेलिंग गॅस. ओके, आणि तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून काम नाही करत, तर ब्लिचिंग एजंट किंवा स्टरलायझिंग एजंट म्हणून काम करतो. डिहायड्रेशन म्हणजे काय? वॉटर मॉलिक्युल ऍब्झॉर्ब करायचा. ऍक्च्युली ऑलरेडी त्या ओझोनकडे बॉन्ड कमी आहेत आणि अजून तो कशाला वॉटर ऍब्झॉर्ब करेल?
ओके, सो इट इज नॉट गोइंग टू ऍक्टिंग एज डिहायड्रेटिंग एजंट. तो H2O ऍब्झॉर्ब करायच्या ऐवजी एक ऑक्सिजन कमी करेल, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तो चांगलं काम करतो. कळाले? सो रादर दॅन डिहायड्रेटिंग एजंट, इट विल रिॲक्ट ऍज अ ब्लिचिंग एजंट और स्टरलायझिंग एजंट. हे माहिती आहेत ना दोन शब्द? ब्लिचिंग म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय ब्लिचिंग एजंट? ब्लीच हा शब्द तर मुलींना जास्त चांगला माहिती असेल. ब्लिचिंग एजंट म्हणजे काय? डिकलरायझेशन, बरोबर ना? कलर किंवा डाग पडलेले असतात कपड्यांवरती वगैरे, ते काढायचं काम करतो. कपडेच असं नाही, डिकलरायझेशनला इव्हन जे फेस क्रीम वगैरे असतात की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा व्हाईटनिंग साठी ब्लिचिंग एजंट ऍड केलेले असतात आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ओझोनचं नाव दिसेल. ठीक आहे. स्टरलायझिंग एजंट म्हणजे काय? स्टरलायझेशन बायोलॉजी मधला शब्द आहे. स्टरलायझेशन याचा अर्थ काय होतो? एनीवन नोज दिस मीनिंग? स्टरलायझेशन म्हणजे काय? डिसइन्फेक्टिंग, इन्फेक्शन काढून टाकायचं. ओके, स्टरलायझिंग म्हणजे स्टरलिंग करणारा नाही बाळा इशिता, स्टराईल करण्यासाठी नाही, मला स्टराईलचाच अर्थ पाहिजे. इट इज डिसइन्फेक्टिंग और इन्फेक्शन कमी करण्यासाठी किंवा अँटीबॅक्टेरियल जे आपण म्हणतो ना, बॅक्टेरियाला वगैरे किल करायचं असेल तर त्याला स्टरलायझेशन ही प्रोसेस म्हणायची. कळाले? सो ऑक्सिजन, ओझोन मधले 3 ऑक्सिजन आहेत, ते 3 पैकी एक ऑक्सिजन जर का बाजूला काढला तर तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. स्टरलायझिंग एजंट किंवा ब्लिचिंग एजंट या तिन्हीसाठी त्याचं काम होतं. ओके, सो इट इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज नेक्स्ट टू F2. कळते? आठवत असेल तुम्हाला, आपण जेव्हा पिरियडिक टेबल ग्रुप 17 एलिमेंट्स बघत होतो, तर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी F2 ची ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी मॅक्सिमम आहे हे आपण बघितलेलं. आठवते ना? इट इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा लागतो तर ओझोनचा. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट इज F2 आणि ओझोन हा त्याचा दुसरा नंबर झाला. आता बघा, ही कार्बन नाही, फ्लोरीन आणि ओझोनची जोडी बघा कशी आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्सिमम होती, बरोबर ना? 1 नंबरला फ्लोरीन होता इलेक्ट्रोनिगेटिव्हाइज आणि 2 नंबरला कोण होता? ऑक्सिजन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तसंच F2 जो आहे तो हायेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे और स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि 2 नंबरला कोण येतं? O3. कळालंय? म्हणजे ही जोडी कायम बरोबरच राहते. 1 नंबरला फ्लोरीन असतो आणि 2 नंबरला ऑक्सिजन असतं. म्हणजे हे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. कळाले? आफ्टर फ्लोरीन हु इज द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज ओझोन. ठीक आहे. ऑक्सिडायझिंग पॉवर जेव्हा तुम्हाला ट्रेंड विचारतील एक्झाम मध्ये, म्हणजे ऑक्सिडायझिंग ट्रेंड असतात की आपण परवा पण एक सोडवलाय क्वेश्चन की वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट असतात आणि ऍसिडिक कॅरेक्टर किंवा ऑक्सिडेशन कॅरेक्टर वगैरे विचारतात. त्याच्यामध्ये F2 आणि O3 हे दोघ जण विचारू शकतात की दोघ जण वेगवेगळ्या ग्रुप मधले आहेत, वेगवेगळं कॉम्पोजिशन आहे, तरी सुद्धा ऑक्सिडायझिंग नेचर काय, तर 1 नंबरला F2 आहे आणि 2 नंबरला O3 आहे. कळालं? लक्षात आलंय सगळ्यांना? सो आणि ऍलोट्रॉपी वरती क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन्स काय असतात, कोण ऍलोट्रॉपी बनवतं आणि कोण नाही बनवत, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं काय, तर समजा ऍलोट्रॉप्स भरपूर असतील तर कोणता ऍलोट्रॉप प्रेझेंट आहे नाही. कळतंय? म्हणजे फॉर एक्झाम्पल H2 S6 आणि S3 किंवा H2 S6 आणि S21 विच इज मोर पॉसिबल किंवा विच इज लिस्ट पॉसिबल, असे क्वेश्चन्स असू शकतात. कळाले? नवीन टॉपिक सुरू करायचा आता. टॉपिक नाही, नवीन पॉइंट. आपला टॉपिक काय संपत नाहीये लवकर. नवीन पॉइंट सुरू करायचा का? ठीक आहे. आता एक महत्वाचा आणि इम्पॉर्टंट, महत्वाचा आणि इम्पॉर्टंट दोन्ही आहे. म्हणजे बघा, मराठीत सुद्धा महत्वाचा आहे आणि इंग्लिश मधला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ऑक्सो ऍसिड्स, तो आता आपल्याला सुरू करायचा आहे पॉइंट. कुठला? ऑक्सो ऍसिड्स. ओके. आता ऑक्सो ऍसिड्स तुम्ही लास्ट इयर शिकलात ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस, आठवतंय का? ऑक्सो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस आणि ऑक्सो ऍसिड्स ऑफ नायट्रोजन. डू यू रिमेंबर दोज ऑक्सो ऍसिड्स? फॉस्फोरस ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड, नंतर हायपो, पर, आठवत आहेत का? फॉस्फरसचे ऍसिड्स तुम्ही शिकलेला आहात आणि नायट्रोजनचे पण ऍसिड शिकलेले, सॉरी ऑक्सो ऍसिड्स शिकलेला आहात. ठीक आहे. नायट्रोजन मध्ये सुद्धा NO2, N2O4, बरोबर ना? N2O5, नायट्रोजनची व्हॅलन्सी -3 to +5 कोणकोणते होतात ते आपण सगळं बघितलेलं. येते लक्षात?
सो आता त्याच पद्धतीने आपल्याला सल्फर आणि क्लोरीनचे बघायचे. ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर अँड क्लोरीन. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं बेसिकली. ऑक्सो ऍसिड्स कोणकोणते आहेत त्याची नावं बघायची. बेसिकली काय बघायचं, त्याची नावं, त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर्स. ओके, नेम्स, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चर दॅट वी आर गोइंग टू सी. ठीक आहे, आणि ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर मध्ये काय काय महत्वाचे ऍसिड्स आहेत, लाईक पर सल्फ्युरिक ऍसिड, किंवा अजून महत्वाचं आहे सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड. ओके, म्हणजे हे इम्पॉर्टंट कशासाठी आहे तर इंडस्ट्रियल पॉइंट ऑफ व्ह्यूने. आवाज येतोय ना नीट? इंडस्ट्रियल पॉइंट ऑफ व्ह्यूने सल्फ्युरिक ऍसिड किंवा सल्फरचे ऑक्सो ऍसिड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे आपण सल्फरचे जे ऑक्सो ऍसिड्स आहेत त्याचे काही काही प्रॉपर्टीज सुद्धा बघणार आहोत. चालेल, सुरू करायचं. सो लेट अस स्टार्ट विथ ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर. सो पहिल्यांदा आपण काय बघूयात, कोणकोणते ऍसिड्स असतात. ठीक आहे, कोणकोणते ऍसिड्स आहेत आणि त्यांच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, आणि नंतर आपण स्ट्रक्चर्स कडे जाऊयात. ठीक आहे, स्ट्रक्चर्स बघताना आपल्याला सगळे जे काही 5-6 ऍसिड्स आपल्याला बघायचे ते सगळे स्ट्रक्चर्स आपण एकत्र बघूयात, की जेणेकरून काय होणार आहे, तुमचा तो पॉइंट म्हणजे हाऊ टू ड्रॉ द ऑक्सो ऍसिड्स तो तुमचा क्लिअर होईल. चालेल, सुरू करायचं. Oxo acids of sulfur and chlorine. Okay. So first thing, what are oxo acids? Anyone can tell me what are oxo acids? What are oxo acids? लास्ट इयर बघितले ना तुम्ही ऑक्सो acids, म्हणल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे. ऑक्सो acids आर द acids that contain oxygen. ठीक आहे, आणि ऍसिड आहे म्हटल्यावर त्याच्याकडे H+ पण असला पाहिजे. कळते ना, कुठलीही गोष्ट ऍसिड, ऍसिडची डेफिनेशन काय, विच इज एबल टू डोनेट H+. कळते, म्हणजे हायड्रोजन तर असलाच पाहिजे, पण हायड्रोजन बरोबर ऑक्सिजन असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑक्सो ऍसिड्स. ओके, इट ऑलवेज कंटेन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आणि जेव्हा मी ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर बघणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. त्याच्यानंतर जेव्हा मी क्लोरीनचे बघेल तेव्हा काय असणार आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि क्लोरीन. ऑक्सिजन, हायड्रोजन अँड क्लोरीन. सो वी आर गोइंग टू सी दिस ऑक्सो ऍसिड्स लाईक दिस. कळालं, फॉर्म्युल्यामध्ये ऑक्सिजन असणार आहे, हायड्रोजन असणार आहे आणि कोणीतरी एक्स मे बी सल्फर ऑर क्लोरीन. कळालं. आधी ऑक्सो ऍसिड्स काय असतात ते बघूया, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, आणि मग आपण 1 बाय 1 स्टार्ट करूया. Oxo acids is also called as oxy acid. Okay, oxo acid sometimes it is also called as acid. It is the acid that contains oxygen. It is the basic definition. It is an acid that contains oxygen. Acid शब्दाला म्हणजेच H+ त्याच्यामध्ये असणार आहे आणि ऑक्सिजन असलेलं ऍसिड आहे. ओके, टू बी मोर स्पेसिफिक, it is an acid. It is an acid that contains oxygen, at least one another element. Another element म्हणजे कोण, सल्फर किंवा क्लोरीन किंवा फॉस्फरस, नायट्रोजन जे आपण बघितले ते. अनदर एलिमेंट अँड हायड्रोजन. ओके, आणि नुसता हायड्रोजन नाही, काय लिहिले बघा वाक्य, हायड्रोजन ऍटम बाउंड टू ऑक्सिजन, म्हणजे काय, OH. कळते, ऍटलीस्ट वन हायड्रोजन शुड बी लाईक दिस विच हॅज OH ग्रुप. कळते, लक्षात आलंय. सो इट शुड हॅव ऑक्सिजन, सम अनदर एलिमेंट. हा एक्स म्हणजे हॅलोजन नाहीये, एक्स मे बी एनी अदर एलिमेंट. सल्फर सुद्धा इथे आपण घेऊ शकतो, हा हॅलोजन साठी नाहीये, तो कुठल्याही ऑक्सो ऍसिड साठी आपण इथे एक्स लिहिलंय. अँड देअर शुड बी ऍटलीस्ट वन हायड्रोजन विच इज बॉन्ड टू ऑक्सिजन. कारण की ऑक्सिजनला जर का तो हायड्रोजन लागला तर तो ऍसिडिक होणार आहे, बरोबर आहे ना. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग त्याला हायड्रोजन लागलेला हायड्रोजन ऍसिडिक असणार आहे. कळाले, मग त्यानुसार बघा, समजा OH ग्रुप एकच असेल, म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर काढलं आणि एकच OH ग्रुप असेल तर आपण त्याला म्हणतो मोनो बेसिक ऍसिड, बरोबर ना. एकच OH ग्रुप असेल म्हणजे एकच हायड्रोजन H+ देता येत असेल तर दॅट इज मोनो बेसिक ऍसिड. 2 OH ग्रुप निघाले तर त्याला आपण म्हणतो डायाबेसिक ऍसिड. 3 असतील तर ट्रायबेसिक ऍसिड आणि सो ऑन. कळाले. सो ऍटलीस्ट वन शुड बी देअर, और देअर कॅन बी मोर दॅन वन ऑल्सो. ओके, काही काही ठिकाणी एकच OH ग्रुप पॉसिबल आहे, काही काही ठिकाणी
एक पेक्षा जास्त सुद्धा OH ग्रुप पॉसिबल आहे. ठीक आहे. So first thing, oxo acid, it should have O, X and H. Okay, common way it is written like this: HXO. Okay, HXO. Number can be different. म्हणजे H2, X2, O1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे नंबर कितीही असू शकतात, पण नॉर्मली H, X आणि O हे तिघ जण याच्यात असणं गरजेचं आहे. कळाले? Forms an ion by loss of one or more protons. बरोबर आहे. As it is an acid, so it is going to lose proton. बरोबर आहे. प्रोटॉन्स जेवढे त्याच्याकडे अवेलेबल असतील, म्हणजे जेवढे OH बॉन्ड्स पॉसिबल आहेत तेवढे H तो देऊ शकतो. ओके. इट फॉर्म्स अन आयन बाय लॉस ऑफ वन ऑर मोर प्रोटॉन्स. ओके. आणि आयन कोणता तयार होणार आहे? अनायन. बरोबर ना. प्रोटॉन लॉस करणार म्हणजे H+ निघून जाईल आणि मागं काय शिल्लक राहणार आहे? मायनस. ओके. सो इट इज गोइंग टू फॉर्म अन आयन बाय लॉस ऑफ वन ऑर मोर प्रोटॉन्स. ओके. आता पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की ऑक्सो ऍसिड म्हणलं की ऍसिडिक कॅरेक्टर आलं. वाचायची गडबड करू नका, आधी सांगते ते बघा. ऑक्सो ऍसिड म्हणलं की ऍसिडिक नेचर आलं. ऍसिडिक नेचर आलं की ट्रेंड आली. बरोबर आहे की कोण स्ट्रॉंग ऍसिड आहे, कोण वीक ऍसिड आहे. आले लक्षात? सो ती ट्रेंड कशावरती डिपेंड आहे बघा. ऑल ऑक्सो ऍसिड्स हॅव ऍसिडिक हायड्रोजन बाउंड टू अन ऑक्सिजन. प्रत्येक ऑक्सो ऍसिड मधला जो हायड्रोजन आहे तो कशाला अटॅच आहे? तर ऑक्सिजनला. सो बॉन्ड स्ट्रेंथ और बॉन्ड लेंथ इज नॉट अ फॅक्टर. म्हणजे जसं आपण similar to binary non-metal acids. Instead, main determining factor of oxo acids relative strength has to do with the central atom's electronegativity. Has to do with central atom's electronegativity as well as the number of oxygen atoms around the central atom. As well as the number of oxygen atoms around the central atom. त्याचा अर्थ काय होतो बघूयात आपण. वन बाय वन एक एक सेंटेन्स वाचत जाऊया. मगाचा क्वेश्चन आठवत असेल तर HF, HBr, HI, HF, HCl, HBr आणि HI याच्यात स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोण होतं? HF, HBr, HI किंवा HCl या चौघांपैकी स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कुठला आहे? स्ट्रॉंगेस्ट ऍसिड इज HI. Why? What is the reason? What is the reason why HI is the strongest acid? HI strongest acid का आहे? Why its acidic character is high? Why it can lose hydrogen very easily? Why acidic character is increasing down the group? Answer काय? Iodine has largest size and लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर ना. त्याची साईज मोठी आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो वीक झालाय. H आणि I मधला जो बॉन्ड स्ट्रेंथ आहे इट इज व्हेरी मच वीक. सो इट कॅन लूज प्रोटॉन व्हेरी इझिली. येते लक्षात? परत एकदा सांगते, एक्झॅक्ट कॅरेक्टर सांगा. एक्झॅक्ट रिझन वाय बॉन्ड लेंथ और वाय HI is acidic because the bond length is maximum. Iodine has a bigger size. Secondly, it has a less electronegativity. Therefore, it can lose H+ very easily. That's why HI is a very strong acid. कळतंय? जेव्हा बायनरी ऍसिड असतात, इट मे बी नॉन मेटलच ऍसिड्स असतात. सो बायनरी ऍसिड्स जेव्हा असतात, बायनरी म्हणजे काय? दोघं जण तयार झालेले, म्हणजे आयोडीन आणि हायड्रोजन, फ्लोरीन आणि हायड्रोजन किंवा सल्फर आणि हायड्रोजन. ठीक आहे, असे समजा ऍसिड्स असतील तर त्या केसमध्ये आपण काय बघतो? तर बॉन्ड लेंथ बघतो की बॉन्ड लेंथ ज्याची जास्त किंवा बॉन्ड स्ट्रेंथ ज्याची कमी, बॉन्ड स्ट्रेंथ ज्याची कमी त्याचा ऍसिडिक नेचर जास्त, कारण की तो इझिली बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. कळालं? सो आपण कशामध्ये बघतो? ते बायनरी मध्ये. ही जी ऑक्सो ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे बॉन्ड कोणता आहे? तो OH आहे. बरोबर आहे ना. आपण इथं वाक्य लिहिलेलंच आहे, देयर शुड बी ऍटलीस्ट वन हायड्रोजन ऍटम बाउंड टू OH. म्हणजे ऑक्सो ऍसिड्स मी अगदी 50-100 का काढेना. ठीक आहे, 50-60 ऑक्सो ऍसिड्स मी काढले तरी सुद्धा सगळ्यामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, त्याच्यामध्ये H आणि O यांच्यामध्ये बॉन्ड आहे, OH बॉन्ड असणार आहे. कळाले? मग OH बॉन्ड असल्यावर बॉन्ड लेंथ सगळ्यांची सेम झाली. बरोबर आहे, सगळ्यांची बॉन्ड लेंथ सेम आहे. तर थोडक्यात काय, बॉन्ड लेंथ इज नॉट द इश्यू ओव्हर देअर. तर ते म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर नेचर, ऍसिडिक नेचर डिटरमाइन करण्यासाठी बॉन्ड लेंथचा काही उपयोग नाही, कारण की सगळे OH बॉन्ड आहेत. OH मधली बॉन्ड लेंथ सगळीकडे सेम राहणार.
कळाले? मग ऍसिडिक नेचर कशावर डिपेंड असतं? ठीक आहे, ऍसिडिक नेचर 2 फॅक्टर्सवर डिपेंड असतं. पहिला फॅक्टर आहे कुठला? तर सेंट्रल ॲटम्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जो काय एक्स आपण इथे लावणार आहोत त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती डिपेंड असणार आहे ऍसिडिक नेचर. सो दिस इज द वन थिंग. अँड सेकंड वन, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. कळाले? म्हणजे हे ओ जेवढे वाढतील, HXO मधले ऑक्सिजन जेवढे वाढतील तेवढं ऍसिडिक नेचर वाढत जाणार. कळाले? या सेंटेन्स हे जे 2 शब्द आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती आणि ऑक्सिजन ॲटम्स, याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात? वेगवेगळ्या ऑक्सो ऍसिडची तुम्हाला रेंज दिलेली असते, विच वन इज द स्ट्रॉंगेस्ट वन, किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ऍसिडिक नेचर लिहायचं. मग त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं? समजा वेगवेगळे ऍटम्स असतील, ऍटम्स सेंट्रलचे वेगवेगळे असतील तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करायची. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी त्याचं ऍसिडिक नेचर जास्त. जसं HI आपला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड होता. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी त्याचा ऍसिड स्ट्रॉंग. कळाले? आणि समजा सेम एलिमेंटचे भरपूर ऍसिड्स दिले असतील, फॉर एक्झाम्पल सपोज क्लोरीनचे आहेत, HClO2, HClO3, HClO4. ठीक आहे, असे भरपूर ऑक्सो ऍसिड्स एकाच ऍटमचे असतील तर कुठं लक्ष द्यायचं? तर ऑक्सिजन कडे. ऍज द नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम्स इन्क्रीजेस, ऍसिडिक नेचर increases. As the number of oxygen atom increases, acidic nature increases. कळाले? So what are the 2 factors to determine acidic nature of oxo acid? First one, electronegativity of central atom, and second one, number of oxygen atoms. Okay, तर या 2 फॅक्टर्स वरती आपलं ऑक्सो ऍसिडची ऍसिडिटी डिपेंड असते. कळाले? अदरवाइज रेग्युलर ऍसिडिक नेचर आपण काय बघतो, तर H+ जो इझिली देतो, म्हणजे ज्याची बॉन्ड लेंथ बॉन्ड स्ट्रेंथ खूप कमी आहे, तो H+ इझिली देऊ शकतो आणि मग आपण चेक करतो. पण इथं सगळेच बॉन्ड OH बॉन्ड असल्यामुळे आपल्याला बॉन्ड लेंथ कडे काही जाता येत नाही. दुसऱ्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम अँड नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स अराउंड द सेंट्रल ॲटम. ओके, हियर आर सम एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सो ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिड्स माहितीये ना, ऑर्गॅनिक मधला पॉइंट. कार्बोक्सिलिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड, हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड. ठीक आहे, सो हियर आर सम एक्झाम्पल्स. वी आर गोइंग टू सी ऑल दिस एक्झाम्पल्स. म्हणजे त्यात कुठली बघणार आहोत आपण? सल्फरची आणि क्लोरीनची. ठीक आहे, सो दीज आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ ऑक्सो ऍसिड्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला HO आणि X हे 3 जण दिसतील. HXO. कळाले? सो राईट डाऊन ऑल दिस पॉइंट्स. आणि हा जे मधलं जे सेंटेन्स आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला बोर्ड मध्ये विचारणार नाही, पण MCQs मध्ये हा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, आवाज खूप जास्त ब्रेक होतोय का? एकदा तुमच्या इथलं सुद्धा नेट कनेक्शन चेक करा, कारण की सगळ्यांचा ब्रेक नाही होते आवाज, एखाद दुसऱ्याचाच होतोय. फॉस्फरस ऍसिड, फॉस्फोरिक ऍसिड हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. आता विचारू नका ते. आपण जेव्हा आता हे शिकणार आहोत, स्ट्रक्चर्स बघणार आहोत सल्फर आणि क्लोरीनचे, त्यावेळेस तुम्हाला रस आणि रिक म्हणजे फॉस्फोरस, फॉस्फोरिक, सल्फ्युरस, सल्फ्युरिक, किंवा इथं लिहिले बघा हायपोक्लोरस, क्लोरस किंवा क्लोरिक, याच्यातलं डिफरन्स काय आहे हे समजेल. ठीक आहे, आणि समजा तुम्हाला ऑक्सी ऍसिड्स म्हणजे ग्रुप 15चा जर का तुम्हाला स्टडी परत एकदा करायचा असेल तर सांगा, म्हणजे आपण त्या पद्धतीने एखादं लेक्चर घेऊयात. कारण की ग्रुप 15चे बरेचसे कन्सेप्ट आहेत की ज्या अजून बहुतेक तुमच्या क्लिअर होत दिसत नाहीयेत.
ओके, झालंय लिहून. आता आपण पुढे जाऊयात. ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर. Sulfur forms number of oxo acids. So these are the oxo acids. Okay, sulfurous acid, sulfuric acid, peroxodisulfuric acid, pyrosulfuric acid. Okay. Sulfurous acid, sulfuric acid, peroxodisulfuric acid, and pyrosulfuric acid. So these are the 4 oxo acids that are there in your बोर्ड सिलेबस. ठीक आहे, बोर्डच्या सिलेबस मध्ये एवढे 4च ऍसिड्स आहेत तुम्हाला, पण ऍक्च्युली एवढ्यावरच विचारत नाही. जर का तुम्ही मागच्या वर्षीचं 12वीचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 8 एक ऍसिड्स होते. ठीक आहे, 7-8 ऍसिड्स आहेत. हे एक पहिलं झालं. आणि ऑब्व्हियसली एंट्रन्स मध्ये तुम्हाला सगळे ऍसिड्स, त्याचं ऑक्सिडेशन नंबर, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे येणार आहेत. त्याच्यामुळे आपण सगळेच ऑक्सो ऍसिड्स स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो याच्यातलं कोणतं ऍसिड तुम्हाला माहिती आहे? यातलं कोणतं ऍसिड तुम्हाला माहिती आहे? सल्फ्युरस, सल्फ्युरिक, पेरॉक्सोडायसल्फ्युरिक. सल्फ्युरिक ऍसिड माहितीये. सल्फ्युरस ऍसिड हे ओलम माहितीये का? ओलम ऐकलं असेल नाव, पायरोसल्फ्युरिक ऍसिड. ओलम इज H2SO3. इट इज नथिंग बट H2SO4 प्लस SO3. बरोबर आहे. ही नावं तुम्हाला माहिती असेल. आता आपल्याला प्रॉपर स्ट्रक्चर्स बघायचे. ठीक आहे. आता याच्यामध्येच आपण थोडंसं डिफरन्शिएशन बघूया. OUS आणि IC, सल्फरस आणि सल्फ्युरिक, यामध्ये काय फरक आहे बघा. जेव्हा ऑक्सिजन ऍटम कमी असतो तेव्हा OUS लागतो. ऑक्सिजन कमी असतील तेव्हा OUS लागतं, आणि ऑक्सिजन जास्त झाले की IC लागतं. ठीक आहे, ऑक्सिजन कमी असले की OUS लावायचं, ऑक्सिजन जास्त झाले की IC. म्हणजे सल्फ्युरिक झाला आणि हा सल्फरस झाला. आले लक्षात? सल्फरस ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये सल्फरस ऍसिडची ऑक्सिडेशन स्टेट सांगा बरं. सल्फरस ऍसिडची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? सल्फरस ऍसिडची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे इथे? इट इज +4. सल्फ्युरिक मध्ये किती आहे? सल्फ्युरिक मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे सल्फरची? +6. बरोबर आहे. म्हणजे लेस ऑक्सिडेशन स्टेट OUS नाव येणार, आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट IC. कळते? हे मी का सांगतेय? ट्रिक्स म्हणून सांगतेय. मी अगदी पण सांगितलं होतं पहिल्या सुरुवातीला सुद्धा, जेव्हा आपण मेटल शिकत होतो, क्लोरस आणि क्लोरिक, सॉरी, क्युप्रस आणि क्युप्रिक, त्याच्यानंतर फेरस, फेरिक, त्याच्यानंतर इथं सल्फ्युरस, सल्फ्युरिक, की जिथं ऑक्सिडेशन स्टेट कमी आहे दॅट इज OUS, आणि ऑक्सिडेशन स्टेट वाढली की IC. कळाले? कमी आहे तिथं मोठं स्पेलिंग, आणि जास्त आहे तिथं छोटं स्पेलिंग. आठवतंय ना सांगितलं ना? सो त्या पद्धतीनेच इथं आहे. जे ऑर्गॅनिक मध्ये आहे, इनऑर्गॅनिकला, मेटलर्जीला, सगळीकडे तेच रूल ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, आपण आता ऑर्गॅनिक मध्ये नाही आहोत. पण OUS म्हणजे स्मॉल ऑक्सिडेशन नंबर, IC म्हणजे हायर ऑक्सिडेशन नंबर. कळाले? जेव्हा आपण क्लोरस, क्लोरिक ऍसिड बघणार आहे त्यावेळेस सुद्धा हीच कन्सेप्ट आहे. फॉस्फरस, फॉस्फोरिक ऍसिड मध्ये सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, हे पेरॉक्सोडायसल्फ्युरिक ऍसिड, त्यातल्या या सल्फरचं सांगा बरं ऑक्सिडेशन स्टेट. पहिला सल्फर लेफ्ट हँड साइडचा, पेरॉक्सोडायसल्फ्युरिक ऍसिड किंवा पेरॉक्सो. +7 येईल का बाळांना ऑक्सिडेशन स्टेट? सल्फर आहे त्याची मॅक्सिमम, आपण हा ग्रुप 16 एलिमेंट आहे, +6 च्या वर काही जात नाही. ओके, यू विल गेट हियर +6 ऑक्सिडेशन स्टेट. बघा किती बॉन्ड्स आहेत त्याच्याकडे, 6 बॉन्ड आहेत ना, आणि 6 ऑक्सिजन म्हणजे 6 बॉन्ड आहेत, आणि 6 इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, दुसऱ्याची सुद्धा +6 मिळेल, म्हणजे त्याच्यामुळे इथं नाव काय आलंय? IC, पेरॉक्सो डायसल्फ्युरिक ऍसिड, नॉट सल्फ्युरस ऍसिड. कळतंय ना? इथं पण +6 ऑक्सिडेशन स्टेट होती, इथं सुद्धा +6 आहे. इव्हन तुम्ही इथं पुढे काढलं तरी सुद्धा +6 ऑक्सिडेशन स्टेट मिळेल. कळलं? हायर ऑक्सिडेशन स्टेट असताना सल्फ्युरिक म्हणजे IC लागणार आहे, आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट असताना OUS लागणार. कळालंय फरक? +4 असताना सल्फ्युरस, +6 असताना सल्फ्युरिक. कळालंय? आणि there are many acids are possible, but some of these acids are unstable, cannot be isolated,
and they are known in aqueous solutions or in the form of their salts. कळते? सो हे जे काही सोल्युशन्स आहेत म्हणजे नॉर्मली कुठलेही केमिकल जेव्हा तुम्ही एखादं तयार करताय, सपोज मला पेरॉक्साईड सल्फ्युरिक ऍसिड, त्याचा मला फॉर्म्युला असा असा आहे हे मला सांगायचंय, तर मला काहीतरी प्रूफ लागणार, बरोबर नाही? तर ते सिंथेसिस करा, मग त्याचं एक्सरे डिफ्रॅक्शन किंवा अजून काय एक्सआरडी वगैरे घेऊन, म्हणजे एक्सआरडी किंवा अजून सेम वगैरे वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, ते वापरून याचं स्ट्रक्चर डिटरमाइन करा आणि मग ते स्ट्रक्चर काय आलंय ते तुम्हाला मग प्रूफ द्यावं लागतं. येस, मी हे जे काही ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर आहे ते करेक्ट आहे, बरोबर आहे? पण ऍक्च्युली सल्फरचे जे काही ऑक्सासिड्स आहेत दे आर नॉट स्टेबल, म्हणजे स्टेबल नाहीयेत आणि त्यांना आयसोलेट पण करता येत नाही. ठीक आहे, की मी म्हणले की पेरॉक्साईड सल्फ्युरिक ऍसिड आपण बनवूयात, एक डबाभर बनवूयात आणि बाहेर दुकानात विकायला ठेवूयात, तर तसं मला करता येणार नाही. ओके, दे आर व्हेरी मच अनस्टेबल, दे कॅनॉट बी आयसोलेटेड. कळालं? पण काय करू शकतो आपण त्याचं, दे आर नोन इन ऍक्वेस सोल्युशन, डिझॉल्व्ड कंडिशन मध्ये ते आहेत किंवा त्याचे सॉल्ट्स आहेत. दे आर इन अ डिझॉल्व्ड कंडिशन और इन दे आर ऑल्सो प्रेझेंट इन सॉल्ट्स. कळाले? सगळेच अनस्टेबल नाहीयेत. सल्फ्युरिक ऍसिड तुम्हाला माहिती असेल, इट इज अ हायली स्टेबल ऍसिड. हे एवढे एकच ऍसिड आहे की सगळ्यात जास्त स्टेबल आहे, माहितीये ना? तर सम ऑफ देम आर स्टेबल. ओके, आणि त्यातल्या त्यात सल्फ्युरिक ऍसिड इट इज द हायली स्टेबल ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडला मदर ऑफ ऍसिड्स म्हणतात, माहितीये ना? सल्फ्युरिक ऍसिडला दुसरा शब्द आहे ऑइल ऑफ व्हिट्रिऑल किंवा मदर ऑफ ऍसिड. मदर म्हणजे त्याच्यापासून बाकीचे सगळे ऍसिड्स तयार करता येतात. So sulfuric acid is highly stable, but other acids are very much less stable. की ते आपल्याला ऍज अन ऍसिड आयसोलेट करता येत नाही. मग काय करायचं, त्या ऍसिडचं सॉल्ट बनवायचं. सॉल्ट बनवायचं म्हणजे काय, हा एच काढून टाकायचा आणि त्याच्या जागेवर Na+K+ वगैरे काहीतरी लावायचं, म्हणजे सॉल्ट तयार होईल. कळाले? सॉल्ट झालं की आयसोलेट करता येतं. कळाले? अदरवाईज काय करायचं, डिझॉल्व्ह करायचं. कळाले? सो दीज ऍसिड्स आर वी कॅन सीड्स प्रॉपर्टीज किंवा याच्या प्रॉपर्टीज किंवा याचा काय अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर त्याला आपल्याला ऍक्वेस सोल्युशन मध्ये किंवा सॉल्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करून करावं लागतं, कारण की ऍज अन ऍसिड इट इज अनस्टेबल ऍसिड. कळतंय? लक्षात आलंय? पुढे जायचं. स्ट्रक्चर्स आता काढू नका, तुम्हाला परत काढायचे आहेत स्ट्रक्चर्स. आता काय स्ट्रक्चर काढत बसू नका, हे फक्त खालचे 2 पॉइंट्स लिहून घ्या. तुम्हाला याचे स्टॅबिलिटी ऑर्डर वरती वगैरे क्वेश्चन्स नसतात, ठीक आहे? म्हणजे कोणता जास्त स्टेबल आहे कोणता नाहीये असं विचारत नाही, कारण की बरेचसे ऑक्सिड्स अनस्टेबलच असतात. ओके, so now we will see one by one each oxo acid. Okay, one by one each oxo acid आपण बघूयात. आता स्ट्रक्चर काढू नका, कारण की परत परत तुम्हाला ही स्ट्रक्चर्स 3-4 वेळा काढायचे आहेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपलं लेक्चर संपेपर्यंत तुम्हाला ही स्ट्रक्चर्स मनानी पुस्तकात किंवा वहीत न बघता काढता आली पाहिजे. ठीक आहे, की तुम्हाला नाव सांगितलं की लगेच त्याचं आन्सर म्हणजे त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. ठीक आहे. In oxo acids of sulfur, sulfur exhibits tetrahedral structures when coordinated to oxygen. Generally, oxo acid contains at least one S double bond O and one SOH bond. कळते? ज्यात आपल्याला वेगवेगळ्या ऑक्सो ऍसिडचे स्ट्रक्चर्स बघायचे, त्याच्यासाठी हा एक पॉइंट दिलाय की कसं स्ट्रक्चर काढायचं. सो फर्स्ट थिंग, all the acids, all these sulfur acids, okay, in general this sulfur exhibits tetrahedral structure. ठीक आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे कसं, प्रत्येक सल्फरचे 4 बॉन्ड असणार आहेत, एक टॉपला काढायचं आणि खालचे 3 आहेत ते ट्रायंगल मध्ये. माहिती आहे ना, हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे प्रत्येक सल्फरचे. कळालं? दुसरी गोष्ट काय, प्रत्येक ऍसिड मध्ये ऍटलिस्ट एक तरी एच डबल बॉन्ड ओ पाहिजे त्याचे, ऍटलिस्ट वन एच डबल बॉन्ड ओ शुड बी देयर. ओके, आणि दुसरी गोष्ट काय, ऍटलिस्ट वन SOH बॉन्ड शुड बी देयर, म्हणजे सल्फर आणि OH मध्ये एक तरी बॉन्ड पाहिजे आणि सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये एक तरी डबल बॉन्ड पाहिजे. कळाले? तरच त्याला म्हणायचं ऑक्सो ऍसिड ऑफ सल्फर. कळाले? सो हे 2 पॉइंट लक्षात ठेवा व्हेनेवर यू आर गोइंग टू ड्रॉ एनी ऑक्सो ऍसिड. जर समजा तुम्हाला H2SO4 याचं स्ट्रक्चर काढा असं सांगितलं, H2SO4 असं स्ट्रक्चर काढायला सांगितलं, काय करणार आपण, सेंटरला आधी एस काढणार. एस काढल्यानंतर काय करायचं, एक OH लावायचा आणि एक डबल बॉन्ड O काढायचा. हायड्रोजन आहे, एक OH काढायचा, एक डबल बॉन्ड O काढायचा.
आणि मग काय शिल्लक राहिले बघायचं, त्यानुसार उरलेले काय असतील ते बॉन्ड्स लावायचे. कळालं? जेव्हा आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत हे कसं स्ट्रक्चर काढायचं, पण ऍटलिस्ट आता एवढा एक पॉईंट माहिती पाहिजे, देअर शुड बी ऍटलिस्ट 1 S डबल बॉन्ड O अँड 1 SOH बॉन्ड. कळाले? मग किती ऑक्सिजन आहेत आपल्याकडे त्यानुसार आपण चेक करत जायचं की किती S डबल बॉन्ड O पॉसिबल आहेत, किती SOH बॉन्ड पॉसिबल आहेत ते बघायचं. कळालं? सो लेट अस स्टार्ट विथ सम इम्पॉर्टंट ऍसिड्स. सल्फ्युरिक ऍसिड, इट्स स्ट्रक्चर इज its formula is H2SO4. Okay, H double bond O and 2 OH groups are there. म्हणजे H2SO4 मधले 2 हायड्रोजन आहेत ते 2 OH झालेत आणि 4 ऑक्सिजन पैकी 2 जण डबल बॉन्ड O झालेत, 2 जण OH मध्ये गेले. ठीक आहे. अजून एक पॉइंट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा सल्फरचे ऑक्सो ऍसिड्स काढतो तेव्हा तेव्हा जेवढे हायड्रोजन असतील तेवढे OH बनवायचे. जेवढे हायड्रोजन्स असतील तेवढे OH बनवायचे. म्हणजे इथं 2 हायड्रोजन आहेत तर 2 OH बनवले. कळालं? इथं बघा सगळ्याच एक्झाम्पल मध्ये 2च हायड्रोजन आहेत, सो सगळीकडे 2 OH ग्रुप तुम्हाला दिसतील. कळाले? हिअर आर सम प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सो फर्स्ट थिंग, OH ग्रुप 2 आहेत म्हटलं काय असणार आहे? OH ग्रुप 2 आहेत याचा अर्थ काय? त्याला 2 प्रोटॉन तुम्ही डोनेट करू शकतो, बरोबर आहे? त्याच्याकडे 2 ऍसिडिक प्रोटॉन आहेत. 2 ऍसिडिक प्रोटॉन आहेत म्हणून याचं नाव काय आहे? डायप्रोटिक ऍसिड. नाव काय येणार आहे? डायप्रोटिक ऍसिड. किंवा दुसरं नाव काय सांगितलंय? डाय बेसिक ऍसिड. डायप्रोटिक ऍसिड किंवा डाय बेसिक ऍसिड. ओके, इट आयोनायझेस टू गिव्ह 2 प्रोटॉन्स. म्हणजे याला 2 प्रोटॉन्स तो याच्यामधनं रिलीज करू शकतो. कळाले? पुढे बघा, इन सल्फ्युरिक ऍसिड 1 atom of sulfur is bonded to 2 hydroxyl group and rest 2 oxygen atoms forms pi bond with the sulfur atom. बरोबर आहे? 2 हायड्रॉक्सिल ग्रुप लागलेत आणि उरलेले 2 ऑक्सिजन आहेत ते पाय बॉन्ड मध्ये म्हणजेच काय डबल बॉन्डच्या स्ट्रक्चर मध्ये आहेत. कळाले? फक्त या स्ट्रक्चरचं डिस्क्रिप्शन आहे की काय 2 OH ग्रुप आहेत आणि 2 डबल बॉन्ड O आहेत. कळालं? म्हणजे टोटल 4 बॉन्ड्स आपल्याला काढायचे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर याचा अर्थ काय? एकूण 4 बॉन्ड्स किंवा 4 आपल्याला दिशेला 4 बॉन्ड्स काढायचे. मग त्यातले 2 बॉन्ड सिंगल बॉन्ड असणार आहेत आणि 2 बॉन्ड डबल बॉन्ड असणार आहेत. कळालं? Sulfuric acid exhibits tetrahedral geometry. Okay. So it is obvious. Bond length सांगा बरं मला. S double bond O आणि S single bond O. Which one will have higher bond length and which one will have lower bond length? Bond length कुणाची जास्त असेल आणि कुणाची कमी असेल? एक डबल बॉन्ड आहे आणि एक सिंगल बॉन्ड आहे. जर का बॉन्ड लेंथचा विचार केला तर डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ जास्त असेल का सिंगल बॉन्डची, किंवा कोणाची कसे असणार आहे? तर सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ हायर असणार आहे आणि डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ कमी असणार आहे. बरोबर आहे? सो इट इज रिटन हियर as the bond length of sulfur oxygen bond S double bond O is smaller in comparison with SOH. कळते? सो हा बॉन्ड लहान आहे आणि हा बॉन्ड जास्त आहे. याचा उपयोग, याचा कॉन्सिक्वेन्स किंवा याच्यामुळे काय झालं की एकाची बॉन्ड लेंथ कमी झाली आणि एकाची बॉन्ड लेंथ जास्त झाली. वाय? हे वाय नाही, डबल बॉन्ड असल्यामुळे हा कमी आहे, सिंगल बॉन्ड असल्यामुळे हा जास्त आहे. त्याच्यामुळे काय झालं तर बॉन्ड अँगल मध्ये चेंज झाला. देर इज चेंज इन बॉन्ड अँगल. तुम्ही बघा बरं, सांगू शकता का बॉन्ड अँगल SOS, सॉरी OSO, ठीक आहे, हा बॉन्ड अँगल OSO हा बॉन्ड अँगल आणि OHSOH हा बॉन्ड अँगल. तर याच्यामधला कोणता बॉन्ड अँगल मोठा असेल? आता हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, इथं काढले त्याच्यावरनं सांगायचं नाहीये. काय सांगितलंय? OSO बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे? OHSOH बॉन्ड. सो विच वन विल बी द हायर बॉन्ड अँड विच वन इज द स्मॉलर बॉन्ड? कोणता बॉन्ड मोठा आहे कोणता बॉन्ड लहान आहे? बॉन्ड लेंथ वरनं सांगायचंय की बॉन्ड लेंथ कमी झाली त्याच्यामुळे काय होणार आहे तर ते 2 ऑक्सिजन सल्फरच्या जास्त जवळ येणार आहेत. दोघंही इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. सो काय होऊ शकतं? आणि बॉन्ड लेंथ जेव्हा कमी होणार, सॉरी बॉन्ड लेंथ जेव्हा वाढणार, म्हणजे OH च्या बाबतीत सिंगल बॉन्ड झालाय, बॉन्ड लेंथ जेव्हा वाढणार तेव्हा काय होणार आहे? हे 2 जण ऑक्सिजन सल्फरच्या थोडेसे लांब असणार आहेत. मग त्याच्यामुळे बॉन्ड अँगल वरती काय फरक पडेल?
So OS also will be the higher bond and OHS that will be the smaller bond. ओके, डिग्रीज मध्ये आपल्याला सांगता येणार नाही आता, फक्त लहान कोणता आणि मोठा कोणता ते बघा. कळालंय का? हा बॉन्ड लहान का मोठा का झालाय? कारण की बॉन्ड लेंथ कमी आहे, दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम्स सल्फरच्या जास्त जवळ येत आहेत, दोघांमध्ये रिपल्शन असणार आहे, त्याच्यामुळे इथला बॉन्ड अँगल तुमचा वाढलाय. कळालंय? आणि हा बॉन्ड अँगल वाढल्यामुळे काय झालंय? सिंगल बॉन्डचा बॉन्ड अँगल कमी झाला. कळतंय? हा बॉन्ड अँगल वाढला, त्याच्यामुळे ते दोन ऑक्सिजन खूप लांब गेले, त्याच्यामुळे OH वाले जे आहेत ते दोन्ही बॉन्ड जवळ आले. कळाले? So due to the change in the bond length, as the bond length of sulfur is or bond length of SO is smaller than SOH, you will get more repulsion of H double bond O. So OSO is larger bond than OHSOH. कळाले? सो बॉन्ड अँगल कशावरनं सांगितलंय? तर बॉन्ड लेंथ वरनं सांगितलंय. आणि याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन कोणतं आहे? तर कॉन्टॅक्ट प्रोसेस. आपल्याला ही प्रोसेस डिटेल मध्ये बघायची आहे, त्याच्यामुळे फक्त आता नाव दिलंय कॉन्टॅक्ट प्रोसेस. ओके, इट इज प्रिपेअर्ड बाय और इट इज प्रोड्युस्ड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. कळाले? इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऍसिड फ्रॉम इंडस्ट्रियल पॉइंट ऑफ व्ह्यू. मगाशीच सांगितले की याला ऑइल ऑफ विट्रिऑल किंवा दुसरा शब्द काय चाललाय? मदर ऑफ ऍसिड्स. की दुसरं कोणताही ऍसिड बनवायचं झालं तर सल्फ्युरिक ऍसिड आपल्याकडे असलं पाहिजे, तर आपण बाकीचे ऍसिड्स बनवू शकतो. ओके, दॅट्स वाय दिस सल्फ्युरिक ऍसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट इंडस्ट्रियली सुद्धा, आणि एकंदरीत लॅबोरेटरी स्केलला वगैरे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट काय? डायप्रोटिक ऍसिड आहे, 2 H+ आयन्स आहेत. तुम्हाला इव्हन नॉर्मॅलिटी मोलॅरिटी काढताना सल्फ्युरिक ऍसिडचं माहित असेल. सल्फ्युरिक ऍसिडची आपण इक्विव्हॅलंट वेट किंवा मोलॅरिटी काढायची असेल तर डिवाइड बाय 2 करतो, बरोबर ना? 2 H+ आहेत, 2 ने डिवाइड करायचं. कळाले? तर तो आपण इथं हा डायप्रोटिक ऍसिड कशामुळे झाला? तर याच्याकडे 2 OH बॉन्ड आले. कळाले? तर राईट डाऊन ऑल दिस पॉइंट्स. हे पुस्तकामध्ये नाहीयेत, पण तुम्हाला विचारू शकतात. आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रॉपर्टीज परत नंतर बघायच्यात, मग आता जर काही असेल तर नंतर आपल्याला वेळ जाणार नाही. आणि शॉर्टकट मध्ये लिहून घ्या, अगदी डिटेल मध्ये इज अँड आर वगैरे सगळे शब्द लिहिले पाहिजेत असं नाही. इथं आता मी लॉंगर किंवा लिहिले ना लार्जर स्मॉलर, तिथं तुम्ही मोर दॅन लेस दॅन त्या खुणा वापरू शकता, म्हणजे फास्ट लिहिले. झालं असेल तर सांगा, मग आपण पुढे जाऊ. नोट्स काढताना शक्य तेवढ्या शॉर्टकट मध्ये काढा, म्हणजे वाक्य पूर्ण लिहित बसायची गरज नाही, पण महत्वाचे सेंटेन्सेस आले पाहिजे. तुम्हाला जर का क्वेश्चन विचारला की व्हाय दिस बॉन्ड इज स्मॉलर, OH बॉन्ड इज स्मॉलर दॅन डबल बॉन्ड O, किंवा हा बॉन्ड मोठा काय आणि हा बॉन्ड छोटा काय आहे, त्याचं रिझन बॉन्ड लेंथशी रिलेटेड आहे. ओके, झालंय लिहून? So let us move on to next acid. सल्फ्युरस ऍसिड. सल्फ्युरिक आणि सल्फ्युरस मध्ये काय फरक आहे बघा, इथं H2SO4 आहे आणि एक ऑक्सिजन कमी झाला, काय पडलं त्यात? सल्फ्युरस ऍसिड. एक ऑक्सिजन कमी झाला, आणि एक ऑक्सिजन कमी झाला म्हणून ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आपली 2 कमी झाली. अरे लक्षात? सो व्हॉट इज इट स्ट्रक्चर? आपण काय केलं इथं? एक ऑक्सिजन कमी केलाय. जे 3 होते, म्हणजे आधी आपल्याकडे 4 ऑक्सिजन होते, आता 3च आहेत. 3च ऑक्सिजन आहेत म्हटल्यावर काय झालं? एक डबल बॉन्ड O झाला आणि उरलेले 2 जण आहेत ते OH झाले. आणखी मगाशी सांगितलंय जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे OH तयार करायचे. ठीक आहे,
स्ट्रक्चर काढताना मी परत शिकवणारच आहे. हे स्ट्रक्चर कशी लक्षात ठेवायची ते तुम्हाला वेगळं शिकवणार आहे. हाऊ टू रिमेंबर दीज ऍसिड्स. ओके, फक्त आता थोडंफार सांगून ठेवते की सल्फर आधी काय करायचं, H2 आहे म्हटल्यावर 2 OH ग्रुप काढायचे आणि मग शिल्लक राहिला एकच ऑक्सिजन म्हणून एक डबल बॉन्ड लावलं. कळलं? आणि ही लोन पेअर राहते हे माहिती आहे ना सगळ्यांना. +4 ऑक्सिडेशन स्टेट असताना एक लोन पेअर त्याची एक्स्ट्राची तशीच राहणार. बरोबर आहे. +6 होत असताना ही आपण लोन पेअर परत डोनेट करतो. आले लक्षात? सल्फ्युरस ऍसिड, so again it is a diprotic acid because there are 2 OH bonds. ओके, आणि स्ट्रक्चर काय असणार आहे त्याचं, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप, एक H डबल बॉन्ड O. ओके, काय लिहिलंय बघा, 1 of the atom of sulfur is bonded to 2 hydroxyl group and 1 oxygen atom forming pi bond with the sulfur atom. ओके, प्रिपरेशन काय आहे, डिझॉल्विंग सल्फर डायऑक्साइड इन वॉटर. ओके, SO2 plus H2O. SO2 plus H2, बघा परत, SO2 plus H2O हे तयार होते का बघा, सल्फरस ऍसिड. इतर रिएक्शन दिलेली नाहीये. सल्फर डायऑक्साइड म्हणजे काय, SO2 plus H2O, यू विल गेट सल्फरस ऍसिड. बरोबर ना. इवन आपण हा पॉइंट सल्फरस ऍसिडचा ऑक्सो ऍसिड, सॉरी ऑक्सो ऍसिड नाही, ऑक्साइड्स मध्ये बघितलं होतं की ऑक्साइड्स जे तयार होतात सल्फरचे ऑक्साइड्स EO2 आणि EO3, त्यातला एक सल्फरस ऍसिड तयार होत होता आणि दुसरा सल्फ्युरिक ऍसिड तयार होत होता. आठवत आहे ना, ऍसिडिक नेचर बघितलं होतं की जे काय ऑक्साइड्स आहेत ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केले की वेगवेगळे ऍसिड्स तयार होतात. आय होप यू रिमेंबर दिस पॉइंट. नसेल तर तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल, जेव्हा आपण ऑक्साइड्स बघितले, सल्फर डायऑक्साइड एकदा बघितलंय, सल्फर ट्रायऑक्साइड एकदा बघितलंय, त्यावेळेस आपण हे दोन्ही स्ट्रक्चर्स रिएक्शन बघितलेले, म्हणून तिथं काही लिहिलेली नाहीये. ओके, स्टॅबिलिटी बघा, इट इज लेस स्टेबल इन सोल्युशन स्टेट बट द मॉलिक्यूल कॅन बी आयसोलेटेड इन गॅसियस फेज. ओके, गॅस फेज मध्ये याला आपल्याला आयसोलेट करता येते, पण लिक्विड फॉर्म मध्ये हा स्टेबल राहतो. ओके, नेक्स्ट वन, कळाले ना स्ट्रक्चर. याच्यामधले काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, पहिली गोष्ट स्ट्रक्चर की डबल बॉन्ड किती आहेत, सिंगल बॉन्ड किती आहेत, आणि दुसरं काय लक्षात ठेवायचं तर प्रिपरेशन मेथड. ठीक आहे, H2SO4 मधली आपण कोणती बघितली प्रिपरेशन मेथड, कॉन्टॅक्ट मेथड, आपल्याला परत डिटेल मध्ये बघायचीच. त्याच्यानंतर सल्फरस ऍसिडची मेथड कोणती आहे तर सल्फर डायऑक्साइड प्लस वॉटर, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन इन ऑक्साइड्स. ठीक आहे, ऑक्साइड्स मध्ये आपण बघितली म्हणून लिहिलेली नाहीये. आणि आता आपण पुढे जाऊयात, परऑक्सो डाय सल्फ्युरिक ऍसिड, H2S2O8, H2S2O8. ठीक आहे, आता इथं पर ऑक्सो लिहिलंय, पेरॉक्सो म्हणजे ऑक्सिजन मध्ये कुठला बॉन्ड असणार आहे इथे, पर आणि ऑक्सो हा शब्द आला म्हणजे इथं कोणता बॉन्ड असणार तर O सिंगल बॉन्ड O. आठवत आहे ना, पेरॉक्साइड्स आपण बघितले, पेरॉक्साइड्स त्याच्यामधला हा शब्द आहे पेरॉक्साइड. याचा अर्थ काय, यू विल गेट O सिंगल बॉन्ड O. ठीक आहे, सो सी इट स्ट्रक्चर, you will get at least one O single bond O. ठीक आहे, तर ऑक्सिजन मध्ये जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा त्याचं नाव काय, पेरॉक्सो येतो. कळाले, नाव कळणार आहे पेरॉक्सो. आता तुम्हाला लक्षात येईल तर डायसल्फ्युरिक ऍसिड काय म्हटलंय, तर दोन सल्फ्युरिक ऍसिड सारखे स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्यात ते 2 OH काढलेत. बरोबर ना, हे एक सल्फ्युरिक ऍसिड झालं आणि ते दुसरं झालं. बरोबर आहे, 2 सल्फ्युरिक ऍसिड्स आहेत ते कंबाईन केलेत आणि मधला इथला एक H आणि हा एक H इथला काढलाय. आले लक्षात. सो दिस इज पेरॉक्सो डाय सल्फ्युरिक ऍसिड. कळाले, H2SO4 प्लस H2SO4, फक्त 2 हायड्रोजन कमी केले तर आपल्याला पेरॉक्सो बॉन्ड करायचा आहे. OH नाही तर OO बॉन्ड आपल्याला इथं करायचा आहे. कळाले, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज H2S2O8. ओके, सो हियर ऑक्सिडेशन स्टेट काय आहे सल्फरची, +6. ओके, +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे, हा एक पहिला पॉइंट झाला. तर ते ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे म्हणजे हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे, सो इट इज अ व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हे कमी म्हणून अजून दुसरी गोष्ट काय तर त्याच्याकडे आहे O सिंगल बॉन्ड O, विच इज अ व्हेरी व्हेरी वीक बॉन्ड. ठीक आहे, O डबल बॉन्ड O स्टेबल असतो आणि O सिंगल बॉन्ड O खूप लेस स्टेबल असतो, आणि लेस स्टॅबिलिटी असल्यामुळे त्याचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. कळाले की हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार, ऑक्सिजन इझिली डोनेट करता येणार. कळाले,
So there are two reasons why peroxide disulfuric acid is oxidizing agent. First one, +6 oxidation state, and second one, formation of peroxo bond or O single bond O. ओके, आणि एवढं जास्त ऑक्सिडायझिंग एजंट आहे की तो एक्सप्लोजिव्ह, म्हणजे हवेमध्ये आला की तो एक्सप्लोजनच करतो, एक्सप्लोजिव्ह इन नेचर. ओके, त्याचं दुसरं नाव आहे मार्शल्स ऍसिड. ठीक आहे, एमसीक्यूज वाल्यांचा आवडता प्रश्न, व्हॉट इज मार्शल्स ऍसिड. ओके, इट कंटेन्स वन पेरॉक्साइड ग्रुप कंटेनिंग अ ब्रिज बिटवीन टू सल्फर ऍटम्स. दोन सल्फरच्या मध्ये ब्रिज तयार केला. जेव्हा आपण याचं स्ट्रक्चर बघणार आहोत तेव्हा अगदी तुम्हाला इझिली लक्षात येईल दोन ब्रिज कसा के, म्हणजे ब्रिज म्हणजे काय, दोन सल्फर दोन ऑक्सिजननी जोडलेले आहेत, या दोघांमध्ये एक दुवा तयार केला. कळाले. आणि रेग्युलर आपलं स्ट्रक्चर काय आहे, इच सल्फर ऍटम इज कनेक्टेड टू वन हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, दोन हायड्रोजन आहेत म्हणतात दोन OH ग्रुप होणार. दोन OH ग्रुप काय झालं, एक एका सल्फरला लागला आणि एक दुसऱ्या सल्फरला लागला. ओके, सो एका सल्फरकडे एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, दोन डबल बॉन्ड O आहेत आणि एक सिंगल बॉन्ड O आहे. बरोबर आहे. एका सल्फरकडे एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, दोन डबल बॉन्ड O आहेत आणि दोन सिंगल बॉन्ड O आहेत. ओके, each sulfur atom is connected to one hydroxyl group and two oxygen atoms H double bond O and other than a peroxide group. कळाले. अदर दॅन नको इथे शब्द, ऍक्च्युली काय पाहिजे, अँड वन पेरॉक्साइड ग्रुप, अँड वन पेरॉक्साइड ग्रुप. आता फक्त या प्रॉपर्टीज कडे लक्ष द्या, स्ट्रक्चर्स आपल्याला परत बघायचे. परत मी सांगते तुम्हाला ह्याच्यासाठी, स्ट्रक्चर कडे लक्ष दिलं की असं वाटतं की खूप अवघड काहीतरी आपण शिकतोय. So tell me why peroxodisulfuric acid is explosive in nature. Why peroxodisulfuric acid is explosive in nature? Why peroxodisulfuric acid is explosive in nature? ऑलरेडी स्क्रीनवर रिझन्स आहेत. There are two reasons. पहिलं काय सांगितलंय, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर, and second reason is having O single bond O, peroxy bond त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे ना, it has one O single bond O. Okay, that's why it is a very good oxidizing agent, very strong oxidizing agent, or it is highly explosive. कळाले. So there are two reasons. First one, highest oxidation state of sulfur, so it is a very good oxidizing agent, and secondly, weak peroxo bond is there, therefore it is again a strong oxidizing agent, and it is highly explosive. Why it is explosive? Because this bond can be broken very easily, आणि बॉन्ड ब्रेक झाला की तो मॉलिक्यूल एक्सप्लोजिव्ह, म्हणजे तो ऑक्सिडायझिंग साठी रेडी झाला. कळाले. अनस्टेबिलिटी वाढली बॉन्ड ब्रेक झाला की. ओके, इट्स नेम इज मार्शल्स ऍसिड. सो हे लक्षात राहिलं ना, मार्शल्स ऍसिड. आता मला एक सांगा, peroxodisulfuric acid, whether it is monoprotic acid or diprotic acid, whether it is monoprotic acid or diprotic acid. आपण मगाशी प्रोटिक हा शब्द बघितलाय, इट इज अ डायप्रोटिक ऍसिड, कारण की दोन जेव्हा जेव्हा हायड्रोजन दोन आहेत म्हणजे दोन OH, इट इज अ डायप्रोटिक ऍसिड. ओके, सो इथं पॉइंट तर लिहिलेला नाहीये पण तुम्हाला समजून येईल. आता वरच्या दोन्ही केसेस मध्ये लिहिलं म्हणलं तोच पॉइंट इथे रिपीट होणार. ओके, सो तुम्हाला काय हे लक्षात ठेवायची गरज नाही कोण मोनोप्रोटिक कोण डायप्रोटिक आहे. स्ट्रक्चर आली की तुम्हाला OH ग्रुप मोजता येतात. कळलं. लास्ट वन, पायरोसल्फ्युरिक ऍसिड, H2SO7. मगाचा सल्फ्युरिक ऍसिड, पेरॉक्सोडायसल्फ्युरिक ऍसिड आणि पायरोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये काय चेंज आहे बघा. H2SO8 होता आणि तो काय H2SO7. म्हणजे काय झालं, इथं फक्त दोन ऑक्सिजन आहे, त्याच्याऐवजी इथं आता एक ऑक्सिजन येणार. कळालं. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त दोन ऑक्सिजन होते त्याच्याऐवजी
एकच ऑक्सिजन काढायचा. कळालं? विल गेट दिस स्ट्रक्चर. कळालं? एकच ऑक्सिजन इथं मध्ये येणार आहे. आता मला सांगा इथे पायरोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे? व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर? इट इज अगेन +6. ठीक आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट +6 आली, म्हणजे हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार आहे. बरोबर. इट कॅन बी ऑक्सिडायझिंग एजंट. फक्त हा मगाच्या पेक्षा कमी करणार आहे, कारण की इथं पर बॉन्ड नाहीये, परऑक्सो बॉन्ड इथं नाहीये. इथं एकच ऑक्सिजन आहे सेंटरला. कळलं? इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. अगेन मला सांगा हा मोनोप्रोटिक आहे का डायप्रोटिक आहे? इट इज अगेन डायप्रोटिक ऍसिड, कारण की 2 OH ग्रुप आहेत. रादर आपण आतापर्यंत जे 4 एक्झाम्पल बघितले सगळे डायप्रोटिकच होते, आणि इथून पुढचे एक्झाम्पल बनणार आहोत ते सुद्धा डायप्रोटिकच असणार आहे. ठीक आहे. सो बघा, इट इज कॉल्ड एज फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड और ओलम. ही नावं ऐकली असतील तुम्ही, ओलम किंवा फ्युमिक सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. इट इज नथिंग बट H2SO4 प्लस SO3. माहिती आहे ना? ओलमचा फॉर्म्युला काय आहे? H2SO4 प्लस SO3. त्याचं नाव आहे फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ओलम. इट इज नथिंग बट अ व्हेरी स्ट्रॉंग सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. तो खूप स्ट्रॉंग ऍसिड म्हणून काम करतो. जिथं आपल्याला हायली कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड लागतं तिथं ओलमचा युज करतात. ठीक आहे. की सल्फ्युरिक ऍसिडनी सुद्धा काम होत नाही साध्या सल्फ्युरिक ऍसिडनी, तिथं काय करतात? ओलम युज केलं जातं. ओके. इट इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड एज डायसल्फ्युरिक ऍसिड. आता याला डायसल्फ्युरिक ऍसिड का म्हणायचं बघा, जरा इकडे लक्ष द्या, या बॉन्डकडे, SO बॉन्डकडे लक्ष द्या. समजा मी हा बॉन्ड ब्रेक केला. ठीक आहे. ब्रेक केला म्हणजे काय केलं? हाताने नाही तोडायचं, आपल्याला याचं हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस याचा अर्थ काय? हायड्रो मटर ऍड करायचं, लिसिस म्हणजे ब्रेकिंग करायचं. ठीक आहे. मला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, SO बॉन्ड. इट मे बी फ्रॉम लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड, दोन्ही सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, कोणताही बॉन्ड ब्रेक केला तरी चालेल. सो मला हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे हायड्रोलिसिसने. हायड्रोलिसिस याचा अर्थ काय? तर बॉन्ड ब्रेक करायचा आणि एकाला H द्यायचा, एकाला OH द्यायचा. ठीक आहे. हायड्रोलिसिस वॉटर ऍड ब्रेक करायचा. हायड्रो म्हणजे वॉटर, लिसिस म्हणजे ब्रेक. सो ब्रेक द बॉन्ड बाय युझिंग वॉटर. मग त्याच्यासाठी आपण काय केलं? मी हा बॉन्ड सिलेक्ट केला, म्हणजे ऍक्च्युली SO बॉन्ड कुठलाही घेऊ शकतो, म्हणजे हे दोन्ही ब्रिज वाले बॉन्ड आहेत, त्यातला एक कुठलाही घेतला तरी चालेल. सो इफ आय एम गोइंग टू ब्रेक दिस बॉन्ड, सो हाऊ दिस H2O इज गोइंग टू ऍड ओव्हर हिअर. हा जो ऑक्सिजन आहे तो काय करणार आहे? H2O मधला H घेणार आहे. कळालं? आणि हा जो सल्फर आहे तो काय करेल? H2O मधला OH घेईल. कळाले? सो तुम्हाला हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होणार आहे तेव्हा काय होणार आहे? या दोघांमध्ये एक बॉन्ड होईल आणि या दोघांमध्ये एक बॉन्ड होईल, आणि हा जो ब्ल्यू कलरचा बॉन्ड आहे तो निघून जाणार आहे. हा बॉन्ड आहे तो ब्रेक झाला. आले लक्षात? सो ओव्हरऑल मला काय मिळालं इथं प्रॉडक्ट? इफ आय एम गोइंग टू ऍड H2O इन दिस, याच्यात मी वॉटर ऍड केलं तर मला काय तयार होणार आहे? प्रॉडक्टचं नाव काय राहणार आहे? हा लेफ्ट हँड साइडचा काय तयार होईल? लेफ्ट हँड साइडचा आहे त्याचं नाव काय येणार आहे? If I am going to add water in this complete molecule, this SO bond is going to break, water is going to add across these two. So एक हायड्रोजन कडे, सॉरी ऑक्सिजन कडे H+ गेला आणि सल्फर कडे OH- गेला. सो हे जे लेफ्ट हँड साइडला तयार झालेला मॉलिक्युल आहे तो कुठला आहे? H2SO4. बरोबर. सल्फ्युरिक ऍसिड मिळालं. राईट हँड साइडला काय मिळालं? राईट हँड साइडला पण सल्फ्युरिक ऍसिडच मिळालं. बरोबर आहे ना? म्हणजे जर का मी पायरोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये वॉटर ऍड केलं, इफ आय एम गोइंग टू ऍड वॉटर इन पायरोसल्फ्युरिक ऍसिड, आय विल गेट सल्फ्युरिक ऍसिड. पायरोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये वॉटर ऍड केलं तर सल्फ्युरिक ऍसिड मिळतं. आता ऑपोजिट सेंटेन्स बघा, सल्फ्युरिक ऍसिड मधनं वॉटर विड्रॉ केलं तर पायरोसल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. सल्फ्युरिक ऍसिड मधनं वॉटर विड्रॉ केलं, वॉटर बाजूला काढलं तर काय मिळणार आहे मला? पायरोसल्फ्युरिक ऍसिड. कळलं? वॉटर ऍड केल्यावर जर का सल्फ्युरिक ऍसिड मिळत असेल तर हा H2O जर का आपण बाहेर काढला तर काय मिळणार आहे? इथं बॉन्ड तयार होणार आहे आणि पायरोसल्फ्युरिक ऍसिड मिळणार.
कळालं? H2O बाहेर काढायचा म्हणजे कोणती प्रोसेस केली? डिहायड्रेशन. कळते ना? वॉटर बाहेर काढायचा म्हणजे प्रोसेस कोणती केली? डिहायड्रेशन. कळते? वॉटर काढायचं म्हणजे डिहायड्रेशन, ड्राय केलं. कळालं? आणि डिहायड्रेशन करण्यासाठी कोणती प्रोसेस असते? समजा मला कुठलीही वस्तू आहे की जी माझ्याकडे ओली आहे किंवा माझ्याकडे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते मला काढून टाकायचे, डिहायड्रेशन करायचं. मग आपण काय करतो? त्याला गरम करतो. बरोबर ना? कुठल्याही गोष्टीतनं वॉटर मॉलिक्युल मला बाहेर काढायचं असेल तर आपण त्याला हीट करणार. आणि हीट करणार म्हणजेच काय? पायरो. हा शब्द आहे ना, पायरो. माहिती असेल, पायरोलिसिस हा शब्द ऐकलाय ना? किंवा आपण पायरोमेटॅलर्जी हा शब्द बघितला. दिस पायरो इज नथिंग बट हिटिंग. कळतंय? सल्फ्युरिक ऍसिडला हीट केलं की पायरो सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. कळालं? सल्फ्युरिक ऍसिडला हीट केलं की एक वॉटर मॉलिक्यूल नाव काय आहे? पायरो सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे हे नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे सगळं सांगितलं. कळालं? एमसीक्यूज मध्ये क्वेश्चन काय असतो की इफ आय हॅव 2 moles ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड इफ आय हीट इट टू मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज माय प्रॉडक्ट? अँड द आन्सर विल बी पायरोसल्फ्युरिक ऍसिड. किंवा क्वेश्चन काय असणार आहे? इफ आय हॅव पायरोसल्फ्युरिक ऍसिड अँड इफ आय ऍड वॉटर इन दॅट, व्हॉट इज द प्रॉडक्ट? द प्रॉडक्ट विल बी 2 moles ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. कळाले? सो दोन्ही पद्धतीने विचारतात. बघा, pyrosulfuric acid can be considered as anhydride of sulfuric acid. अनहायड्रेटचा अर्थ माहितीये ना? सल्फ्युरिक ऍसिड मधनं वॉटर काढायचं म्हणजे त्याला अनहायड्रेट करायचं. हायड्रेट म्हणजे हायड्रेट याचा अर्थ H- नाही इथं घ्यायचा. अनहायड्रेट ऑफ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय? सल्फ्युरिक ऍसिड मधनं वॉटर काढलं, ठीक आहे, रिमूव्ह केलं की काय तयार होतं? पायरोसल्फ्युरिक ऍसिड. सिन्स इट स्ट्रक्चर इज सेम as one could get by combining 2 molecules of sulfuric acid followed by dehydration of 1 molecule of water. कळाले? 2 सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचे आणि मग त्यातनं एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचा. मग काय तयार होणार आहे? पायरोसल्फ्युरिक ऍसिड. आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढणं म्हणजेच काय? अनहायड्रेट तयार केलं किंवा डिहायड्रेशन केलं. कळाले? तो हा एक आवडता प्रश्न आहे. अमंग द फॉलोइंग विच वन इज अनहायड्राइड ऑफ सल्फ्युरिक ऍसिड? So answer is pyrosulfuric acid. कळाले सगळ्यांना? हे पॉइंट्स पुस्तकामध्ये दिलेले नाहीये. पुस्तकात फक्त स्ट्रक्चर्स आहेत आणि स्ट्रक्चर्स तुम्हाला बोर्ड साठी लागणार आहेत. ठीक आहे, बोर्ड एक्झाम तुम्हाला स्ट्रक्चर्स डिटेल मध्ये विचारतात. पण एमसीक्यूज मध्ये जे आपल्या जेई नीटला तुम्हाला क्वेश्चन कोणते असतात तर विच वन इज अनहायड्रेट ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, किंवा मगाशी आपण बघितलं की ओ ओ बॉन्ड कशामध्ये आहे, ओ सिंगल बॉन्ड ओ कोणत्या ऍसिड मध्ये आहे, मार्शल्स ऍसिड म्हणजे काय, किंवा कॉन्टॅक्ट प्रोसेसनी कोणता ऍसिड बनवतात. सो त्यासाठी हे पॉइंट्स दिलेले. ओके, तर 2 सल्फ्युरिक ऍसिड एकत्र केले आणि एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढलं की काय तयार होतं? पायरोसल्फ्युरिक ऍसिड. आणि त्याचं म्हणजेच काय? एक वॉटर मॉलिक्यूल काढतो म्हणजे आपण डिहायड्रेशन करतो किंवा आपल्याकडे सल्फ्युरिक ऍसिडचा अनहायड्रेट तयार होतो. कळालं? आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. कोणाला काही डाऊट नाहीये ना? कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे आपण पुढचे ऍसिड्स बघूयात. हे 4 ऍसिड कळालेत का? कोणकोणते बघितलेत आपण? सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरस ऍसिड, त्याच्यानंतर पायरोसल्फ्युरिक ऍसिड आणि पर कोणता होता? चौथा कुठला होता परवाला? सांगा नाव. पर ऑक्सो डाय सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे? So we have seen this 4 sulfuric acid in detail, but we have to study other sulfuric acids also, or other acids of sulfur. How many are there? ओके, नावं वाचते बघा. स्ट्रक्चर काढायची गडबड करू नका. नावं बघा काय काय. सल्फरस ऍसिड हा आता आपण ऑलरेडी बघितलाय. सल्फ्युरिक ऍसिड दॅट वी हॅव सीन. ओलम किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड दॅट इज ऑल्सो सीन. पुढचा कोणता आहे बघा? थायो सल्फरस ऍसिड. थायो सल्फरस ऍसिड. या सल्फरस ऍसिडचा हा भाऊ झाला. बरोबर आहे ना? हे दोघं जण भाऊ भाऊ झाले. हा सल्फरस ऍसिड आणि हा थायो सल्फरस ऍसिड. पुढचं वेगळं स्ट्रक्चर आहे डायथायनस ऍसिड. डायथायनस ऍसिड. ओके, नंतर आहे डायथायोनिक ऍसिड. थायोनस आणि थायोनिक याच्यामध्ये काय फरक आहे?
तर इथल्या सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. कळते ना? तुम्हाला क्लिअर दिसतात का ही स्ट्रक्चर? जरा मला सांगा बरं. क्लिअरली दिसतात ना ही स्ट्रक्चर्स? ठीक आहे. मग तुम्ही नीट लक्ष द्या. प्रत्येकचं मी सांगताना काय काय सांगते. डायथायोनस आणि डायथायोनिक. सो OUS म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट, IC म्हणजे +6. बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. फरक काय केला, इथं एकच डबल बॉन्ड O आहे आणि इथं 2 डबल बॉन्ड आहे. म्हणजेच हा +4 झाला आणि हा 6 झाला. सो डायथायोनस, डायथायोनिक. ओके. नेक्स्ट वन आपण हा बघितलेला आहे ऑलरेडी, पेरॉक्सो डायसल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे त्याच्याकडे पेरॉक्सो बॉन्ड आहे आणि दोन्ही बाजूला सल्फ्युरिक ऍसिड सारखं स्ट्रक्चर आहे. ओके. पेरॉक्सो बॉन्ड आपण मगाशी बघितलंय आणि दोन्ही बाजूला सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रक्चर आहे. आणि समजा मी एका बाजूला सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रक्चर काढलं आणि दुसरीकडे नुसता H दिला. काय केलं, पेरॉक्सो बॉन्ड काढला आणि एका बाजूला सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढलं आणि दुसऱ्या बाजूला काढलंच नाही. दुसऱ्या बाजूला स्ट्रक्चर काढलंच नाही तर काय तयार होणार आहे, मोनो. जसं इथं डाय झाला तसं इथं काय होणार आहे, मोनो. तर पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड मध्ये पेरॉक्सी बॉन्डच्या दोन्ही बाजूला सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये पेरॉक्सी बॉन्डच्या एकाच बाजूला सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि दुसऱ्या बाजूला H+ आहे. आलं लक्षात? पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. कळालं? आणि इट्स कॉमन नेम इज कॅरोज ऍसिड. कॉमन नेम इज कॅरोज ऍसिड. कळालं? आता पुढचं सेंटेन्स बघा इथं काय लिहिलंय. ऑल ऍसिड्स आर डायबेसिक. All acids are diacidic. It has two replaceable H, which are attached through O to the central sulfur atom. आता हे जरी सेंटेन्स वेडं वाकडं वाटलं तरी एकूण अर्थ काय, तर प्रत्येकाकडे 2 OH ग्रुप्स आहेत, बरोबर ना. इच अँड एव्हरी वन हॅज 2 OH ग्रुप्स आणि 2 OH ग्रुप याचा अर्थ काय, इट इज अ डायप्रोटिक ऍसिड और डाय बेसिक ऍसिड. कळाले ना? सगळीकडे तुम्हाला 2 OH मिळतील. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी काय सोपं आहे, सगळीकडे बघा स्टार्टिंग सगळ्याची H2 नी झाली आहे. सगळीकडे 2 हायड्रोजन आहेत आणि 2 हायड्रोजन कशा आहेत, तर 2 OH ग्रुप मध्ये आहेत. कळाले? मग जेव्हा जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं झालं कुठल्याही ऑक्सो ऍसिडचा, तर कायम लक्षात ठेवा 2 OH ग्रुप काढून टाकायचे. कळालं? आणि रेग्युलर OUS म्हणजे काय, लोअर नंबर ऑफ ऑक्सिजन्स और लोअर ऑक्सिडेशन स्टेट अँड IC इज हायर नंबर ऑफ ऑक्सिजन और हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर. कळालं? सो हे सफिक्सेस लक्षात ठेवा, म्हणजे नावं लिहायला आपल्याला अवघड जाणार नाही. OUS म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट, IC म्हणजे +6 ऑक्सिडेशन स्टेट, +4 आणि +6. कळाले? तर ही स्ट्रक्चर्स काढून घ्या. मग आपण ही स्ट्रक्चर्स कशी काढायची ते शिकणार आहोत. म्हणजे हे पाठ करायची नाहीये ही स्ट्रक्चर्स. ठीक आहे, ही स्ट्रक्चर्स तुम्हाला लर्न करायची नाहीये. तर जेव्हा कुठलेही आन्सर असेल, जसं आपण अबोव प्रिन्सिपलच्या वेळेस करतो की नाही, की ऑलरेडी सगळं काढून ठेवायचं, जे काय आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते रफ मध्ये काढून ठेवायचं. आयत्या वेळेस पोलोनियमचं पाठ करून जाणार आहे तुम्ही परीक्षेत. तुम्हाला फक्त ऍटॉमिक नंबर माहिती झाला की तुम्ही मनाने कॉन्फिगरेशन लिहू शकता. तसंच इथं काय करायचंय आपल्याला, स्ट्रक्चर्स कशी ड्रॉ करायची त्याची कन्सेप्ट क्लिअर करायचे, की त्यामुळं सगळे स्ट्रक्चर्स ऑलरेडी काढून घ्यायचे आणि मग नंतर काय असतील ते क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. कळालं? सो आय एम गोइंग टू शो यू सम ट्रिक्स और सम रिझनिंग बिहाइंड इच अँड एव्हरी स्ट्रक्चर. ठीक आहे, की कसं काढायचं किंवा कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. पण आधी ही स्ट्रक्चर सगळी काढून ठेवा, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला समजावून सांगेल तर तुमच्या डोळ्यासमोर ही स्ट्रक्चर्स असतील. सो व्यवस्थित एकन एक बॉन्ड बघून व्यवस्थित काढा स्ट्रक्चर. दिसत नसेल तर सांगा, मी झूम करते. माझ्या मते दिसत असेल व्यवस्थित.
काढून झाले की सांगा, मग आपण पुढे जाऊयात. आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, म्हणजे ह्याच्यावरती क्वेश्चन असतातच कंपल्सरी, आणि बोर्ड मध्ये तर असतात. त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यात काय, फक्त तुम्हाला व्हॉट आर द ऑक्साइड्स ऑफ सल्फर, सिम्पल क्वेश्चन असतो, ही सगळी स्ट्रक्चर्स काढायची, काम झालं. ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी क्रॉस चेक करा, आपण बरोबर काढलेत स्ट्रक्चर्स. सल्फ्युरस ऍसिड काढले की नाही? हा, सल्फरस ऍसिड, इथं लोन पेअर नका काढू, कारण की तेवढे एकच तिथं लोन पेअर दिसते, मध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे, सल्फरस आणि थायोसल्फरस दोन्ही स्ट्रक्चर सेम सेम काढा दिसायला. एक तर लोन पेअर काढली तर दोघांनाही काढा, नसेल काढली तर दोघांनाही नका काढू. झालंय का? पुढे जायचं. फक्त स्ट्रक्चर्स काढा, हे कडेचं काही लिहून घेऊ नका, कारण की ते बरेचदा लिहून झाले तुमचं. OH 2-2 असतात, OUS म्हणजे हायर, IC म्हणजे लोअर, हे काही लिहून घ्यायची गरज नाही, फक्त स्ट्रक्चर्स काढा. आणि मी स्क्रीनशॉट काढायला काय सांगत नाहीये, तर प्रत्येक वेळेस जेव्हा मी एक्सप्लेन करते तुमच्या समोर हार्ड कॉपी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे पॉईंट लिहू शकता. म्हणजे आता हे तर स्ट्रक्चर्स झाले, पण इतर वेळेस सुद्धा सेंटेन्सेस काही काही असतात की मी लिहिण्यासाठी वेळ घालवते. तुम्हाला असं वाटत असेल की आपला वेळ जातोय वाया, की लेक्चर फास्ट होत नाही, लेंदी होते, पण ऍक्च्युली जर का ते पॉईंट्स रिटर्न फॉर्म मध्ये असेल आणि मी त्यातलं सोडून अजून एखादा नवीन पॉईंट सांगितलं तर तो तुम्हाला लिहिता यावा, त्यासाठी सांगतेय. आणि स्क्रीनशॉट काढले की मोबाईल मध्येच राहतात, ते वहीमध्ये कधीच येत नाहीत, आणि वहीमध्ये येत नाहीत त्याच्यावर डोक्यामध्ये त्याहून कधी येत नाही. म्हणून रायटिंग साठी तुम्हाला वेळ देतेय, की त्या वेळेस तुमचं ते रायटिंग कम्प्लीट झालं की एकदा लिहितात तेव्हा वाचताय की तुमच्या डोक्यात तो पॉईंट फिक्स बसतो, परत वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. कळालंय? सो आय होप दिस इज क्लिअर. पुढे जायचं आपण. सो नाव वी आर गोइंग टू सी हाऊ टू ड्रॉ ऑल दिस थिंग्स. पण ते सांगण्याच्या आधी मला एक सांगा, ह्या सगळ्या केसेस मध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट एकतर +4 आहे किंवा +6 आहे, बरोबर ना? या दोघांची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि या बाकी सगळ्यांची +6 आहे, बरोबर आहे. मग +2 ऑक्सिडेशन पॉसिबल आहे का सल्फरची? वेदर +2 ऑक्सिडेशन स्टेट इज पॉसिबल ऑर नॉट? व्हॉट डू यू थिंक? +2 ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे का? येस, इट इज पॉसिबल, बरोबर. कारण की आपण बघितले सल्फरची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे, इट मे बी -2, +2, +4 or +6. कळलं? So it is possible. So there is one more oxo acid where you will get 2 lone pairs, म्हणजे 2 lone pair असतील आणि 2 OH असतील. त्याचा फॉर्म्युला काय होणार आहे? H2SO2. H2SO2 म्हणजे O3 आहे, त्याच्याऐवजी काय होणार आहे? O2 होणार आहे. सो ते पण एक ऍसिड आपल्याला बघायचं, ते नंतर बघूयात आपण. आधी आपला +4 +6 चा विषय संपूया. कळाले? आणखी त्याचं नाव अजून काहीतरी वेगळं असणार आहे. So let us start with all these acids, how to draw these structures. Okay? So just keep in mind OUS is lower oxygen number and IC is higher oxygen number. आता आपल्याला 3 नाव आहेत, डायथायो, त्याच्यानंतर दुसरा कुठला बघितलं आपण, आयरो आणि थायो, बरोबर ना? नावं मगाशी तुम्ही पाहिली असतील, ही कॉमन नावं रिपीट झालेली आहेत, डायथायो, आयरो आणि थायो. डायथायोचं स्ट्रक्चर कसं काढायचं?
ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. पायरो कसा काढायचा? ऍसिड इंटू 2 मायनस H2O. ऍसिड इंटू 2 मायनस H2O. आणि थायो कसा काढायचा? तर त्या फॉर्म्युला मधनं एक ऑक्सिजन कमी करायचा आणि एक सल्फर ऍड करायचा. रिमूव्ह 1 ऑक्सिजन, ऍड 1 सल्फर. हे ट्रिक म्हणून सांगते की लक्षात कसं ठेवणार आहात किंवा कसे काढायचे स्ट्रक्चर्स. सो परत एकदा बघा, डायथायो जेव्हा काढायचं तेव्हा काय करायचं? ऍसिडला 2 ने मल्टिप्लाय करायचं, जे काय मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल त्यातनं H2O2 वजा करायचं, 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन सबट्रॅक्ट करायचे. पायरो करताना सेम करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं पण H2O सबट्रॅक्ट करायचं. थायोसाठी काय सांगितलंय? एक ऑक्सिजन कमी करायचा आणि एक सल्फर ऍड करायचं. इथं मल्टिप्लिकेशन वगैरे काही करायचं नाही. कळले? रिमूव्ह 1 ऑक्सिजन, ऍड 1 सल्फर. ओके. अनदर पॉइंट इज whenever you have H, write it as OH. ठीक आहे, H जेवढे असतील तेवढे OH लिहायचे. आणि OH लिहून झाल्यानंतर जर का ऑक्सिजन शिल्लक राहत असेल तर ते ऑक्सिजन कसे लिहायचे? डबल बॉन्ड O. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काय असेल XYZ त्याच्यामध्ये जेवढे H असतील तेवढे OH काढायचे. आणि आपण आता ऑक्सॅसिड्स ऑफ सल्फर मध्ये आहोत, तर तुम्हाला मगाशी सांगितले की सगळे 2-2 OH ग्रुप आहेत. सगळीकडे 2 हायड्रोजन आहेत, सो यू विल गेट 2 OH ग्रुप्स. ओके. आणि सेकंडली जेवढे ऑक्सिजन आहेत म्हणजे OH लिहून झाल्यानंतर जेवढे ऑक्सिजन शिल्लक राहतात ते काय काढायचे? डबल बॉन्ड O. कळाले? म्हणजे जेव्हा तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युलावरनं स्ट्रक्चर डिटरमाइन करणार आहात की तुम्हाला कुठला फॉर्म्युला दिला H2S2O3 काढा स्ट्रक्चर H2S2O3, मग काय करायचं? पहिल्यांदा सल्फर सेंटरला काढायचा. ठीक आहे, एक सल्फर आहे तो सेंटरला काढायचा. त्याच्यानंतर जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे OH आधी काढून टाकायचे. ठीक आहे, जेवढे हायड्रोजन दिसत आहेत तेवढे OH आधी त्याला काढायचे. आणि मग जर का ऑक्सिजन शिल्लक राहत असेल तर मग डबल बॉन्ड त्याला लावायचा. ठीक आहे, समजा इथंच ऑक्सिजन संपले तर डबल बॉन्ड चा प्रश्न मिटला, नाहीतर मग लावायचा. कळाले? सो ऑलवेज स्टार्ट विथ हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. सुरुवात हायड्रोजननी करायची, शेवट ऑक्सिजननी करायचा. ठीक आहे, फॉर्म्युले लक्षात आले? डायथायो, पायरो आणि थायो. ऍसिड इंटू 2 मायनस H2O2 मायनस H2O. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट ऍसिड. किंवा 2 ऍसिड्स महत्वाचे बघायचे, सल्फरस ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड. ही स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती पाहिजे. सल्फरस ऍसिड इज +4 ऑक्सिडेशन स्टेट, सल्फ्युरिक ऍसिड इज +6 ऑक्सिडेशन स्टेट. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर एक ऑक्सिजन याच्यामध्ये कमी आहे आणि याच्यामध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे. बरोबर आहे? इथं H2S2O3 आहे आणि हा H2S2O4 आहे. कळाले फरक काय आहे दोघांमध्ये? एवढाच एक चेंज आहे. कळाले? हे स्ट्रक्चर काढता येतील ना? हे सिंपल आहे स्ट्रक्चर, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, त्यावरनं बाकीचे स्ट्रक्चर्स काढता येतील. इथं जेव्हा लिहिले ना ऍसिड इंटू 2, ऍसिड इंटू 2 हा जो शब्द आहे त्याच्यासाठी ऍसिड कुठला वापरायचा आहे? एक सल्फरस ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड. सल्फरस ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड. कळाले? म्हणजे जेव्हा मला OUS वाले ऍसिड्स काढायचे असतील, म्हणजे मगाशी तुमच्याकडे आपली यादी आहे की नाही, लिस्ट आहे, त्याच्यामध्ये OUS वाले ऍसिड्स आहेत. बरोबर आहे? सो OUS चे जर का मला ऍसिड्स काढायचे झाले तर सल्फरस ऍसिडचा फॉर्म्युला युज करायचा. या फॉर्म्युला सल्फरस ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला युज करायचा इथं ऍसिड मध्ये. ठीक आहे, आयसी वाले ऍसिड्स असतील तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? H2SO4 तो इथे ऍड करायचा आणि मग त्यानुसार काय असेल ते उत्तर लिहायचं. काय सांगते कळालं? OUS +4 ऑक्सिडेशन स्टेट असेल सल्फरची तर इथं ऍसिड जे लिहिलंय तिथं काय वापरायचं? H2SO3. आयसी वाले असतील, ऑक्सिडेशन स्टेट याची +6 असेल तर ऍसिडच्या जागेवर काय वापरायचं? H2SO4. कळाले? आपण आधी सल्फरस ऍसिडचे स्ट्रक्चर्स बघूयात, सल्फ्युरिक ऍसिड जरा मागे ठेवूयात, आधी एक कम्प्लीट करूयात आणि मग दुसरीकडे जाऊयात. ठीक आहे, सल्फरस ऍसिड आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला वेगळी नावं पण सापडतील. मग आपण सल्फरस ऍसिड 2च बघितले होते, आता अजून एक आपल्याला बघायचंय. ओके, फर्स्ट वन इज डायथायनस ऍसिड. सो कसं काढणार सांगा बरं फॉर्म्युला? डायथायनस ऍसिड इकडे बघून सांगा. डायथायनस ऍसिड, तर मी याचं उत्तर देते, पुढचे तुम्ही सांगा. डायथायो म्हणजे कुठलं घ्यायचं? ऍसिड इंटू 2 मायनस H2O2 हा फॉर्म्युला वापरायचा. ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. आणि याच्यासाठी ऍसिड कोणतं वापरायचं? तर OUS लिहिलं इथे. डायथायनस म्हणजे काय? OUS लिहिलंय. OUS लिहिलं म्हणजे कोणतं ऍसिड वापरायचं? सल्फ्युरस ऍसिड. कळालं ना?
डायथायो, जर का डायथायो वापरायचं असेल तर फॉर्म्युला आहे ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. आणि OUS आहे म्हटल्यावर ऍसिड कोणता वापरायचं इथं H2SO3. H2SO3. सो स्ट्रक्चर बघा, फॉर्म्युला काय येणार आहे H2SO3 इंटू 2 मायनस H2O2. H2SO3 इंटू 2 मायनस H2O2. तो काय येणार आहे H2SO3 इंटू 2, दोन हायड्रोजन काय झालं H4S2O6. बरोबर ना, फॉर्म्युला कळतोय ना, आपण रेग्युलर गुणाकार केला, प्रत्येकाला दोन्ही गुणलं. ओके, आणि त्याच्यात एक H2O2 वजा करायचा. मग सांगा बरं फॉर्म्युला काय येईल इथं, आन्सर काय येईल H4H2O6 मायनस H2O2. ही नुसती गुणाकार बेरीज आहे, एक केमिकल रिएक्शन नाहीये. इट विल बी H2S2O4. बरोबर ना, H2S2O4. H2S2O4. सो डायथायनस ऍसिडचा फॉर्म्युला काय H2S2O4. कळाले? सो डोंट मग अप दिस फॉर्म्युला, डायथायनस ऍसिड H2SO4 H2SO4 असं काही करू नका. या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करा. हा फॉर्म्युला जर डायथायनस ऍसिड साठी आहे, तोच फॉर्म्युला डायथायोनिक ऍसिड सुद्धा वापरायचा. फक्त H2SO3 च्या ऐवजी H2SO4 घ्यायचा. कळालं ना? ट्रिक लक्षात आली का ही काय केली आहे? सो डायथायनस ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा शोधायचा, डायथायो आहे म्हटलं ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. ही आपली लाईन वापरायची, पहिली लाईन. ठीक आहे, मग ते इथे लिहिलं आपण ऍसिड इंटू 2 मायनस H2O2. मग ऍसिड कोणतं वापरायचं हे कोण ठरवतं, तर त्याचं सफिक्स. इफ OUS is there, use H2SO3. So I have used H2SO3 over here and I will get the formula H2S2O4. कळालं सगळ्यांना? हे कळालं असेल तर आता आपण स्ट्रक्चर पाशी जाऊयात. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा कळालं? आता आपण स्ट्रक्चर काढूयात. स्ट्रक्चर कसं काढायचं बघा, आधी सेंट्रलला कोण आहे, सल्फर आहे, ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर बघतोय. सो सेंटरला सल्फर काढायचा आणि मग OH आणि ऑक्सिजन काय आहेत ते लावायचे. पण माझ्याकडे सल्फर किती आहे, तिथे 2 सल्फर आहेत. बरोबर आहे, मग एकच काढून चालेल का, तर नाही. सो आय हॅव टू ड्रॉ 2 सल्फर्स. कळाले, 2 सल्फर मी काढले. लक्षात येते H2S2O4, त्याच्यामध्ये 2 सल्फर आहेत, मग मी 2 सल्फर काढले. आता 2 हायड्रोजन आहेत म्हटल्यावर किती OH येतील, लक्षात ठेवा. आपण मगाशी सांगितलं की तुम्हाला सल्फर काढल्यानंतर पहिल्यांदा कोण काढायचा, हायड्रोजन, आणि मग ऑक्सिजन कडे जायचं. सो 2 हायड्रोजन आहेत, मग ते कसे काढायचे, आय हॅव टू ड्रॉ 2 OH ग्रुप्स. बरोबर आहे, 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 OH झाले. आता पुढचा प्रश्न असा आहे, 2 OH ग्रुप आहेत ते कुठं लावायचे, 2 सल्फर आहेत, मग काय करावं लागेल, 2 OH ग्रुप दोघांना एक एक वाटून द्यायचा. कळाले, I have 2 OH groups and 2 sulfur. So what I am going to do? I am going to give 1 OH to 1 sulfur and another OH to another sulfur. कळालं, काय केलं, सिमेट्रिक काढत जायचं. 2 सल्फर आहेत, मग दोघांना सेम सेम वाटत जायचं. ठीक आहे, कळालंय? आता पुढे ऑक्सिजन किती शिल्लक राहिले, ऑक्सिजन किती शिल्लक राहिले, 2 ऑक्सिजन राहिले. मग ते कसे काढायचे, वरती लिहिले त्यानुसार सांगा. 2 ऑक्सिजन शिल्लक राहिले, मग ते कसे काढायचे, आय हॅव टू ड्रॉ अ डबल बॉन्ड वर देअर. डबल बॉन्ड कुठं, आता मला एकूण 2 डबल बॉन्ड काढायचे, 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे 2 डबल बॉन्ड. कळाले, म्हणजे 2 डबल बॉन्ड काढायचे आणि 2 सल्फर आहेत. मग काय करणार आहे मी, एक ऑक्सिजन एका सल्फरला देणार, एक ऑक्सिजन दुसऱ्या सल्फरला देणार. बरोबर आहे, दोघांनाही सेम सेम वाटायचं, नाहीतर काय होईल, एक जण नाराज होईल. बरोबर आहे, आपल्याला 2 डबल बॉन्ड काढायचे, सिंगल बॉन्ड नाही, तर ऑक्सो बॉन्ड काढायचा नाहीये बाळांना. ठीक आहे, लक्षात येते ना काय सांगते, डायथायनस ऍसिड बघतोय आपण. काय सांगितलं पहिल्यांदा, एच आहे तो OH काढा आणि ऑक्सिजन आहे तो डबल बॉन्ड काढा. सो आय हॅव 2 ऑक्सिजन्स रिमेनिंग. सो आय एम गोइंग टू गिव्ह 1 ऑक्सिजन टू 1 सल्फर, अनदर ऑक्सिजन टू अनदर सल्फर. कळलं, इथपर्यंत झालं काढून. आणि आता पुढचा प्रश्न, आता काय शिल्लक राहिले, या फॉर्म्युल्यातलं काय शिल्लक राहिले, व्हॉट इज रिमेनिंग, H2 संपलेत, H2 संपलाय, O4 पण संपलंय. बरोबर आहे, म्हटलं आता या दोघांना मला जोडलं पाहिजे. ओके, सो व्हॉट इज रिमेनिंग, SS बॉन्ड. कळते,
तो आता बघा दोन्ही सल्फर ऑक्सिडेशन स्टेट OUS आहे म्हटल्यावर +4 ऑक्सिडेशन स्टेट मिळते का बघा बरं. लक्षात आलंय स्ट्रक्चर कसं काढायचं. परत एकदा सांगू. पुढचे बघूयात आपण, मग तुम्हाला अजून आयडिया येईल. म्हणजे आपण हे एकच एक्झाम्पल बघितले, पुढचे एक्झाम्पल्स बघितले की तुम्हाला अजून सोपं जाईल. लक्षात आलंय ना. जेवढे सल्फर आहेत त्या आधी काढायचे, मग जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे OH लिहायचे, जेवढे ऑक्सिजन आहेत तेवढे डबल बॉन्ड O लिहायचे. कळालंय. समजा सल्फर 2, 3 असतील, जे काय असतील आकडा, तर तेवढं असेल तर प्रत्येकाला एक 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 सेम सेम वाटत जायचं. ओके. एकाला 2 दिले आणि एकाला 1 पण द्यायचं नाही. म्हणजे 2 डबल बॉन्ड इकडे काढले आणि 2 OH इकडे काढले, असं करायचं नाही. कळालंय. दोघांनाही सिमेट्रिकली सगळे ग्रुप्स द्यायचे. विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. पायरोसल्फरस ऍसिड. पायरोसल्फरस ऍसिड. So what is the formula for pyro? Acid into 2 minus H2O2. Acid into 2 minus H2O2. सल्फर रस आहे म्हटल्यावर कोणता ऍसिड वापरायचं? H2SO3. सल्फर रस ऍसिड आहे म्हणजे काय वापरायचं? H2SO3. So H2SO3 into 2 minus H2O. So H2SO3 is again H4H2O6 minus H2O. काय येणार आहे फॉर्म्युला सांगा. What is the formula of pyrosulfurous acid? विल बी H2S2O5. कारण की फक्त इथे H2O आहे, मगाचा H2O2 होता. कळालं ना फरक काय आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज H2S2O5. कळालं. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा कळालं. फक्त आपण काय केलं, या फॉर्म्युलामध्ये ऍसिड कोणता आहे थोडं बघायचं. OUS लिहिलंय म्हटलं H2SO3 घ्यायचं. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चर कडे जाऊ. मग सारखंच सल्फर आहेत 2. सो 2 सल्फर काढले. दिसतंय ना स्ट्रक्चर काढ खालचं. 2 सल्फर काढले. OH किती काढायचे सांगा. हाऊ मेनी OH आय हॅव टू ड्रॉ. 2 OH ग्रुप. 2 OH ग्रुप कसे काढायचे. एका सल्फरला 1. बरोबर. माझ्याकडे 2 सल्फर आहेत म्हणल्यावर 2 OH ग्रुप कसे काढायचे. दोघांना 1 1 काढायचा. आले लक्षात. दोघांना 1 1 OH ग्रुप काढला. ऑक्सिजन किती शिल्लक राहिले. ऑक्सिजन किती शिल्लक राहिले. 3 ऑक्सिजन. ठीक आहे. आता 3 ऑक्सिजन सिमेट्रिकली कसे द्यायचे हा प्रश्न आहे. बरोबर आहे ना. मी काय केलं, एक 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 वाटत सुटले. म्हणजे पहिला ऑक्सिजन होता तो सल्फरला दिला, दुसरा ऑक्सिजन होता तो दुसऱ्या सल्फरला दिला, तरी सुद्धा 1 ऑक्सिजन राहतो. आपण काय करू शकतो, या दोघांमध्ये देऊ शकतो त्याला. ओके. बट ऍक्च्युअली द स्ट्रक्चर इज लाईक दिस. जरा वेगळं आहे इथे, लक्ष द्या. काय केलं, 3 ऑक्सिजन होते माझ्याकडे शिल्लक. त्यातला 1 ऑक्सिजन मी एका सल्फरला दिला, दुसरा दुसऱ्याला दिला, तिसरा आपण इथं मध्ये काढू शकतो ब्रिज सारखा. ठीक आहे. बट यू विल गेट द स्ट्रक्चर लाईक दिस ऑल्सो. अँड लास्ट वन, याच्यामध्ये बॉन्ड. लक्षात आलं सगळ्यांच्या. So you'll get this structure. Okay, here this sulfur will have +6 oxidation state and this sulfur will have +4 oxidation state. कळालं. पुढचं स्ट्रक्चर बघूयात आपण. थायोसल्फरस ऍसिड. सो मला फॉर्म्युला सांगा बरं आता इथलं वरचं बघून. थायोसल्फरस ऍसिड. काय करायचंय, फक्त सल्फरस ऍसिड आहे त्याचा थायो करायचा. म्हणजे सल्फरस ऍसिड घ्यायचं, त्यातला 1 ऑक्सिजन कमी करायचा आणि 1 सल्फर ऍड करायचा. सो सांगा फॉर्म्युला काय होणार आहे. H2SO3 आहे. H2SO3 आहे, त्यातला 1 ऑक्सिजन कमी करायचा आणि 1 सल्फर वाढवायचा. ओके. सो रिमूव्ह 1 ऑक्सिजन अँड ऍड 1 सल्फर. सो H2SO3 आहे तो काय होणार आहे, H2S2O2.
H2S2O2. कुठं 5 बॉन्ड्स काढलेत सल्फरला? ओके, सो आता स्ट्रक्चर बघा कसं काढणार आहे. आता मगासारखं आपल्याला करता येणार नाही की 2 सल्फर आहेत, मग इथं मी 2 लिहिले. ठीक आहे, इट इज नॉट पॉसिबल ओव्हर हिअर. इथे ऍक्च्युली कसं होतंय बघा, H2SO3 चं स्ट्रक्चर काय आहे? सल्फर आहे आणि 2 OH ग्रुप आहेत. ठीक आहे, सल्फर आहे आणि 2 OH ग्रुप आहेत. थायोसाठी लक्षात ठेवा, थायो मध्ये काय करायचं, फक्त जिथं डबल बॉन्ड O आहे तो रिमूव्ह करायचा आणि तिथं S लावायचा. काय सांगते बघा, जिथं डबल बॉन्ड O आहे म्हणजे ऑक्सिजन आपल्याला रिमूव्ह करायचा आणि तिथं सल्फर लावायचा. मग जे आपण कन्सेप्ट मॉलिक्युलर फॉर्म्युलेला वापरली तीच कन्सेप्ट स्ट्रक्चरला पण वापरायची. रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. मग H2SO3 चं स्ट्रक्चर काय माझं, OH S OH आणि डबल बॉन्ड O. OH S OH लिहिलं आणि डबल बॉन्ड O च्या ऐवजी काय लिहायचं, डबल बॉन्ड S. So this will be the structure of thiosulfurous acid. Thiosulfurous acid. परत सांगू का, लक्षात आलंय का हे? लक्षात आलंय का, परत सांगू? ओके, बरं थायोचं आपण परत एकदा बघू की थायो मध्ये काय करायचंय, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. ओके, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. मग आपण काय केलं, आपला सल्फर रस काढायचा म्हणजे कोण आहे, H2SO3. H2SO3 हा फॉर्म्युला, त्यातनं एक ऑक्सिजन कमी करायचा आणि एक सल्फर ऍड करायचा. सो फॉर्म्युला काय होणार आहे, H2SO3 चा H2S2O2. कळलं? आणि हा फॉर्म्युला झाल्यानंतर आपण कसं करायचं, आधी 2 सल्फर काढायचे, 2 हायड्रोजन वगैरे काढायचं, तसं नाही करायचं. इथे थायो मध्ये हाच फॉर्म्युला वापरायचा, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर म्हणजे जिथं ऑक्सिजन आहे तो काढायचा आणि तिथं सल्फर लावायचा. जिथं ऑक्सिजन आहे तो काढायचा आणि तिथं सल्फर लावायचा. म्हणजे इथं काय करायचं, हा जो डबल बॉन्ड O वाला ऑक्सिजन आहे, एकटा ऑक्सिजन हाच दिसतोय की नाही, सो हा काढायचा आणि इथे सल्फर लावायचा. म्हणजे हे बाकीचं स्ट्रक्चर तसंच, आणि वरचा जो ऑक्सिजन आहे तो काढून तिथं सल्फर लावायचा. म्हणजे खालचं स्ट्रक्चर जे आहे ते तसंच राहणार, SO म्हणजे OH तसंच राहणार आणि ते डबल बॉन्ड O च्या ऐवजी काय लिहायचा, डबल बॉन्ड S. कळालं? रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर म्हणजे इथला ऑक्सिजन रिमूव्ह केलाय आणि तिथं सल्फर ऍड केलं. तर थायो मध्ये एकच कन्सेप्ट आहे, रिमूव्ह ऑक्सिजन ऍड सल्फर. ठीक आहे, आणि ऑक्सिजन कुठला काढायचा, तर हा एकटा ऑक्सिजन आहे तो काढायचा. लक्षात आलंय? उद्या आपण सल्फ्युरिक ऍसिडचे स्ट्रक्चर्स बघू, तेव्हा हे परत एकदा बघूया. आणि एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, हेच आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडला वापरायचंय. म्हणजे डायथायोसल्फ्युरिक ऍसिड, पायरोसल्फ्युरिक ऍसिड, थायोसल्फ्युरिक ऍसिड सगळीकडे वापरायचे. मल्टिप्लाइड बाय 2 -H2O मल्टिप्लाइड बाय 2 -H2O2 अँड रिमूव्ह ऑक्सिजन, रिमूव्ह ऍड सल्फर. कळतंय? सो अशा पद्धतीने आपण सल्फ्युरिक ऍसिडचे पण 3 स्ट्रक्चर्स बघणार आहोत. कळालंय सगळ्यांना? लक्षात राहतील स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये तुम्हाला काय विचार बघा, थायोसल्फरस ऍसिड जो आहे, थायोसल्फरस ऍसिड याच्याकडे 2 सल्फर आहेत. तर यातला जो मधला सल्फर आहे, ऑक्सिजनला लागलेला सल्फर आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? ऑक्सिजनला लागलेला जो सल्फर आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? द सल्फर विच इज अटॅच टू ऑक्सिजन, इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज +4. बरोबर ना, 4 बॉन्ड झालेत ना, +4. आणि हा जो वरचा सल्फर आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? वरचा जो सल्फर आहे याची प्लस मध्ये आली, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे याचे काय येणार आहे, -2. इट विल बी -2. प्लस आणि प्लस दोघं जण बॉन्ड करतील का? नाही करणार. लक्षात येते ना? सो हा जर का प्लस असेल तर दुसरा मायनस असणार आहे. जेव्हा सल्फर सल्फर मध्ये बॉन्ड असेल त्यावेळेस हे लक्षात ठेवा, हा प्लस झाला कारण की इथं 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन लावलेत, त्याच्यामुळे हा सल्फर प्लस झाला, त्याच्यामुळे हा सल्फर जो आहे तो मायनस झाला. कळाले? सो यू हॅव 2 सल्फर्स ओव्हर हिअर, H2O2. त्यातल्या 2 सल्फर पैकी एक +4 आहे आणि दुसरा -2 आहे. कळाले? तसंच इकडं बघा, पायरोसल्फरस मध्ये एक +6 मिळेल आणि एक +4 मिळेल. बरोबर आहे ना? एक +6 आहे आणि हा +4 आहे. सो तुम्हाला या पद्धतीने क्वेश्चन विचारतात की पायरोसल्फरस ऍसिड मधल्या ऑक्सिडेशन स्टेट्स कोणकोणत्या आहेत.
थायोसल्फरस ऍसिड मधल्या सल्फरच्या ऑक्सिडेशन स्टेट्स कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. आणि परत एकदा सांगते, पाठ करायचं नाही, स्ट्रक्चर काढायचं आणि कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. ऑलवेज ड्रॉ दिस स्ट्रक्चर अँड देन कॅल्क्युलेट. ओके. सो हे 3 ऍसिड्स कळालेले आहेत का तुम्हाला? हे 3 ऍसिड कळाले असतील तर आपण उद्या सल्फ्युरिक ऍसिडचे परत बघूयात. हे नसेल समजलं तर मला सांगा, मी परत एक्सप्लेन करेन. हे 3 ऍसिड समजलेत ना? ठीक आहे. तर आज तुम्हाला दुपारी क्वेश्चनर पाठवते. कशासाठी? मेटलर्जीसाठी. मेटलर्जीचे प्रॉबेबल क्वेश्चन्स किंवा एक प्रॅक्टिस टेस्ट म्हणून तुम्हाला क्वेश्चन्स पाठवते. त्यावर अंदाज येईल कसे प्रश्न विचारतील आणि म्हणजे मग तोच तुमचा होमवर्क पण राहील. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हियर. मी आता सर टाकताय का? बरं ठीक आहे. प्रश्न टाकले. हो हा बरं ठीक आहे, चालेल. ओके. सो स्टॉप करते सर मीटिंग. ठीक आहे. हा हा. लीव्ह. सर इथं एंड मीटिंग तुम्ही करताय का?